आणि तुम्ही सी इट इज व्हेरी व्हेरी युजफुल फॉर यू. घरी जाऊन तुम्ही परत तो जर सॉल्व्ह करायला बसला तर तुम्हाला दॅट इज अ गायडिंग फोर्स पॉईंट. तुम्हाला तो गाईड करू शकतो की कसं तुम्ही आपण काय केलं होतं. तुम्हाला कुठे अडचण आली तर तुम्ही लगेच रेफर करू शकता. रेफर काय करू शकता तो व्हिडिओ मिळालाय. येस. व्हॉट इज नेक्स्ट. चलो काय करायचं आता आपल्याला. आता रिमेनिंग पार्ट करायचं आहे राईट. येस. लेट अस गो टू दॅट रिमेनिंग पार्ट. आपण त्याच्या आधी ना मी मुद्दा म्हणून तुम्हाला स्क्रीनवर सी धिस इज हाऊ वी शुड हॅव दिस फॉर्मॅट. आपण या अशा पद्धतीने 2 मिनिट अशा पद्धतीने हा मी म्हणतोय. दिस इज व्हॉट आय एम रेफरिंग. इफ यू वॉन्ट यू कॅन इवन स्टार्ट युअर बॅलन्स शीट फ्रॉम हिअर. बॅलन्स शीटला जास्त जागा लागत नाही. मेन जागा लागते ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट. कारण आता तो जो प्रॉफिट आला तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. यू हॅव टू डिस्ट्रीब्यूट दॅट प्रॉफिट. तुम्हाला तो प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट पण करायचा आहे. रिमेंबर दिस. एक मिनिट द्या. शेअर करतोय स्क्रीन. आय एम शेअरिंग द स्क्रीन अँड वी विल स्टार्ट. आपण काल अर्धवट सोडला एक सम. दॅट इज माझा जो क्लासवर्क मधला सम आहे तो. पण मी मुद्दा म्हणून पहिले आय एम स्टार्टिंग विथ दिस. दिस इज अ फॉर्मॅट वी शुड फॉलो. रिमेंबर दिस. तुमच्या पेपरमध्ये तुम्ही काय करू शकता. व्हॉट यू कॅन डू इन युअर पेपर. तुम्ही हे जे तुमचं एक पेज आहे. एक मिनिट. तुमचं हे जे पेज आहे हे कंप्लीट एंटायर फॉर्मॅट म्हणजे ही 2 पेजेस लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड पेज ही दोन्ही तुम्ही ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉसला एक्झाम मध्ये वापरू शकता. डोंट यूज इट ओव्हर हिअर. आता गरज नाही. आणि एक पेज बॅलन्स शीट असं तुम्ही करू शकता. मग त्या केसमध्ये फ्रंट अँड बॅक होतं थोडंसं. पण ती तुम्हाला आत्ता इनिशियली नाही पण हळूहळू यू विल बी हॅबिच्युअल ऑफ हँडलिंग दिस पर्टिक्युलर सम्स. मग तुम्ही फ्रंट अँड बॅक करा. मग काय प्रॉब्लेम नाही. आता आपण काय करणार आहोत. आता तुमचं काय झालंय बॅलन्स शीट परहॅप्स काही जणांची नेक्स्ट पेजवर हाफ पेज पर्यंत बॅलन्स शीट येणार आहे. म्हणजे ह्याच्या पलीकडे पेज गेला आपण तर तुमची बॅलन्स शीट साधारणपणे इथपर्यंत येणार आहे. आली पण असेल आत्ता काही जणांची. बघा आली आहे का. नसेल किंवा आली असेल तर आपण पुढचा सम इथून स्टार्ट करणार. म्हणजे हा हाफ पेज ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस आणि हे फुल पेज ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस. आणि मग मात्र पण त्या केसमध्ये फ्रंट अँड बॅक होणार आहे. इफ यू आर नॉट कम्फर्टेबल विथ दॅट फ्रंट बॅक तुम्ही लेफ्ट राईट करा. अरे मी देतो इन्स्ट्रक्शन बाळा त्याला. तू अजिबात इंटरफेअर तुम्ही कोणीही एक दुसऱ्याच्या याच्यामध्ये इंटरफेअर करू नका आणि डोंट डिस्टर्ब अदर्स प्लीज. अजिबात कोणाला डिस्टर्बन्स नकोय. नेक्स्ट. सो या फॉर्मॅटमध्ये पण प्रत्येक सम डोंट वरी तो ओव्हरफ्लो व्हील असं नाही. कारण तसं सबस्टॅन्शियली मोठं तुमचा पेजेस असतात. पण मी तुम्हाला वरती वरचा जो आपला टॉप मार्जिन आहे तो अलाउ करत नाहीये. राईट. आय एम नॉट अलाउइंग यू टू राईट एनिथिंग. तुम्ही बघाल तुमचा जेव्हा पेपर येईल ना वरती काही लिहूच शकणार नाही तुम्ही. वरती असे ब्रॅकेट्स असतात लाईक दिस. हे कशासाठी असतात तर त्या एक्झामिनरला मार्क्स लिहिण्यासाठी असतात. क्विक. ऑलराईट. चला माझ्या समला येतोय मी. आय एम कमिंग टू माय सम. काल आपण बऱ्यापैकी पोस्टिंग झालंय असं मला वाटतंय. बरोबर आहे ना. दिस वॉज द सम. आपण हा सम केला होता. मी पटकन ऍडजस्टमेंट्सला येतोय. राईट. आणि आय होप तुमचं सगळ्यांचं यू आर रेडी विथ इट. बुक्स सगळ्यांनी खाली ठेवा. बुक्स सगळ्यांनी बॅकमध्ये ठेवा. बुक्स आत्ता घेऊ नका. बुक्स अजिबात नको. बुक्स घेऊच नका कारण आपल्याकडे जागा नाही आहे. बुक मी तर ओपन करणारच आहे. सो वी डोंट रिक्वायर बुक. मी तुम्हाला सांगणार आहे बुक कधी घ्यायचं आहे. तुम्हाला
घरी यूज करताना बुक वापरायचं आहे ते तुम्हाला हेही जमलं पाहिजे टिक करणं. हे तर मी सगळं रेडीमेड दाखवते तुम्हाला. यू आर नॉट डुईंग एनिथिंग. ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे पण नॉट नाऊ. आधी पहिले तुम्ही फक्त मी दाखवते तसं माझ्याबरोबर करा. दॅट्स इट. चलो सो क्लोजिंग स्टॉक. आता बघा आपण काल ऑलरेडी वी हॅव डन समथिंग. आपण ऑलरेडी त्याचं पोस्टिंग वगैरे सगळं करून बसलोय. एक मिनिट मला द्या. वी विल स्टार्ट. प्रवीण अँड रमेश यांचं आपण बोलवलेलं आहे बरोबर आहे का. प्रॉफिट अँड ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट. चला सगळ्यात पहिला आपण क्लोजिंग स्टॉक चेक करूया. क्लोजिंग स्टॉक किती आहे. हाऊ मच इज अ क्लोजिंग स्टॉक. 61,000. चला कुठे कुठे पोस्ट करणार. समृद्धी ट्रेडिंगची क्रेडिट साईड आणि सेकंड इफेक्ट असेट. अशा दोन इफेक्ट्स आपण क्लोजिंग स्टॉकचे देतो. चला घ्या. मी क्लोजिंग स्टॉक दिलाय ट्रेडिंगच्या क्रेडिटला. मी मध्ये अंतर सोडलंय. सी यू हॅव टू ॲज फार एज पॉसिबल जेवढं खाली लिहिता येईल तेवढं तुम्ही क्लोजिंग स्टॉक खाली लिहायचं आहे. राईट. इनफॅक्ट आपला ट्रेडिंग अकाउंट इथं क्लोज होतंय ना. फ्रेडच्या समोर मी आय विल राईट क्लोजिंग स्टॉक. आणि याचा सेकंड पोस्टिंग आपण कुठे करणार आहोत. इकडनं इकडं क्लोजिंग स्टॉक ओव्हर हिअर. पहिले ट्रेडिंगची क्रेडिट साईड क्लोजिंग स्टॉक. मी मध्ये अंतर सोडलंय. मध्ये का अंतर सोडलंय. वाय वी हॅव केप्ट सम लाईन्स रिझर्व. कारण वी कॅनॉट डू एनी ऍडजस्टमेंट आफ्टर क्लोजिंग स्टॉक. तुम्ही क्लोजिंग स्टॉक नंतर कुठलीही ऍडजस्टमेंट तुमची येता नाही कामा. कारण तो क्लोजिंग आहे. इट हॅज टू कम ॲट द एंड. आणि जी काय ऍडजस्टमेंट आहे ती वरती. म्हणून मी लाईन्स ब्लँक ठेवल्यात. आणि याचा सेकंड इफेक्ट मी असेटला घेतलाय. असेट लायबिलिटी नाही. असेट. क्लोजिंग स्टॉक इज अन असेट. क्लोजिंग स्टॉक असेट आहे. नेक्स्ट गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. आपण गुड्सचा ग्रुप आहे. गुड्सच्या ग्रुपमध्ये प्रार्थना का ग्रुप केलाय. मला हाऊस आहे भरपूर असे ग्रुप यूज करायचे. का ग्रुपचा काय काय केलंय काय का ग्रुप केलाय. वाय. हा थांबतोय आम्ही बोल. त्याशिवाय पुढे जाणारच नाही. तू बोलल्याशिवाय क्लास पुढे जाणार नाही. चला तिला प्रॉम करा. गुड्स गोईंग आउट आहेत सगळे म्हणून तो ग्रुप केलाय. बरं गुड्स गोईंग आउट असेल तर काय करायचं. एक इफेक्ट कन्फर्म आहे त्याचा. प्रार्थना इमिजिएटली काकूला फोन लावणार मी. हे यायलाच हवंय. हे सगळे ऍडजस्टमेंट तू घरी जाऊन काय करतेस. यू हॅव टू चेक. जे आपण डिस्कस करतोय ते लगेच तू बघतेस का नाही. यू हॅव टू लुक फॉर दिस. आपण आपल्याला समजतंय की नाही. दॅट यू गाईज हॅव टू एन्श्युअर. येस. सो एक इफेक्ट त्याचा कन्फर्म आहे गुड्सचा. ट्रेडिंगची क्रेडिट साईड. मग चला लेट अस स्टार्ट विथ दिस. पण हे काय आहे. डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. ऍडव्हर्टाइजमेंट. पण आधी पहिले ट्रेडिंगची क्रेडिट साईड. चला याच्यासाठीच मगाशी आपण जागा सोडली. ह्याच्यासाठीच बघा याचे दोन इफेक्ट इकडनं इकडं चेक करूया काय केलं. घ्या. मी जी मध्ये जागा सोडली पण हे सगळं लिहावं लागणार. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. येस. आणि ऍडव्हर्टाइजमेंट इकडं नाही. ऍडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस मध्ये. ऍडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस मध्ये आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. लिहा कम्प्लीट. आणि आउटरला फिगर 3000 आणि ऍडव्हर्टाइजमेंट 3000. स्नेहा फुल ट्राय केलायस. टॅली झाला. ऍडजस्टमेंट सगळ्या कम्प्लीट केले. हु एल्स हॅव डन दिस. टॅली नाही होत आहे. समजल्या नाही. ओके. अजून काय सायली घरी ट्राय करायला हरकत नाही. काय होईल भारतावर चुकेल. ऑलराईट. आणि व्हॉट अबाउट अदर्स. आणि जेंट्सचं काय पूर्वश काय होता प्रॉब्लेम. फिरायला गेलो काहीतरी फंक्शन घरीच नव्हतो मग. हा अच्छा सॉरी. पण आपण हे तर डिस्कस केलं होतं. क्लासरूमवर आहे. क्लासरूमवर. अरे त्याला सांगा रे यार. त्या सगळ्यांना दिसते त्याला दिसत नाहीये. क्लास वर्क ही फाईल आहे. क्लास वर्क आहे. पीडीएफ मी 4 वेळा ओपन केली आहे ती फाईल.
म्हणजे तुझ्या ह्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम असेल, बाकी सगळ्यांना दिसतंय बाळा. चला कमिंग बॅक. सो नेक्स्ट चला हॅलो. आता क्लास सुटल्यानंतर कर सगळं, ते सगळे तुला दाखवतील. चला नेक्स्ट, याचा सेकंड इफेक्ट आपण ऍडव्हर्टाइजमेंटला करायचा आहे. या प्रॉफिट अँड लॉसला ऍडव्हर्टाइजमेंट, प्रॉफिट अँड लॉस ऍडव्हर्टाइजमेंट डन. नेक्स्ट पोस्टल स्टॅम्प इन हँड, आपण काल डिस्कस केलं होतं. पोस्टल स्टॅम्प हातामध्ये आहेत म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प आहे. क्लोजिंग स्टॉक सारखं ट्रीट करू, पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं आपण पोस्टल स्टॅम्पसाठी पोस्टेज अँड टेलिग्रामला आपण इथे ऍडजस्टमेंटसाठी जागा सोडली. पहिले त्यातनं मायनस करा, आणि हा स्टॉक आहे, इट्स अन असेट. ऑल स्टॉक्स आर असेट्स, कारण ते मी पुढच्या वर्षी वापरणार आहे. घ्या तिथे लिहा लेस क्लोजिंग स्टॉक, आणि इकडं मात्र लिहिताना स्टॉक ऑफ स्टॅम्प लिहायचं आहे. इथे लिहिताना लेस क्लोजिंग स्टॉक, आणि लेस आहे म्हणजे लेस लिहून ऍड करू नका, लेस लिहून ऍड करता, कारण यू आर हॅबिच्युअल ऑफ ऍडिंग थिंग्स. ह्या कॉमन सिली मिस्टेक्स होतात, मी बघितलेत. इथं लेस क्लोजिंग स्टॉक आणि इकडे लिहायचं स्टॉक ऑफ स्टॅम्प 700. पहिले इथं लेस क्लोजिंग स्टॉक करा मायनस, यातनं मायनस करा क्लोजिंग स्टॉक, आणि इमिजिएटली त्याला स्टॉक ऑफ स्टॅम्प म्हणून पोस्ट करा असेटला. दॅट इज स्टॉक ऑफ स्टॅम्प. डन. चलो नेक्स्ट, प्रोव्हाइड 5% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्रोव्हाइड करायचं आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल लायबिलिटी मध्ये तर लिहिणार बरोबर, पण कुठे लिहिणार, कॅपिटल मध्ये ऍड. आणि सेकंड इफेक्ट ऍडजस्टमेंट आहे, दोन इफेक्ट येणार. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या घ्या, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मी आता डेबिट साईड म्हणजे इथं जागा आहे, मग मी पहिले थांबा, माझं चुकतंय का ते. प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल, पोस्टल स्टॅम्प 700 करेक्ट आहे. चलो हे आपण हे बघा, आता पहिले आधी किती करायचं आहे कॅल्क्युलेट करावं लागेल ना, 5%. मग चला याचं कॅपिटल किती आहे, 5 lakhs. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल, दोघांचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूया. हे घ्या 5%. हू इज इट, गुड मॉर्निंग दीपंकर. दीपंकर काय झालं, दीपंकर हो काय झालं ऑनलाईन काय. ऑलराइट चलो. सो इंटरेस्ट ऍड इंटरेस्ट 10,000. हे मी कॅल्क्युलेट कसं केलंय, मी कॅल्क्युलेशन दाखवलेत तुम्हाला. सिम्पलेस्ट वे काय आहे, व्हॉट द सिम्पलेस्ट वे ऑफ डुईंग दिस. तुम्ही काय करायचं आहे, एक 0 इथला काढायचा की इट बिकम्स 20,000, पण हे 10,000 होतात, आणि याच्या हाफ म्हणजे 10,000, 10च्या हाफ 5% आहे. सो आता सिमिलरली याचं पण कॅल्क्युलेशन करू शकतो. एक 0 काढला मी 15,000, 15च्या हाफ 7,500. मी थोडी कॅल्क्युलेशन फास्ट करणार आहे. यू हॅव टू कॅच मी. तुमचं स्टँडर्ड तुम्ही वाढवायचं आहे, तुम्हाला बोर्डच्या स्टँडर्डला येऊन बसायचं आहे. यू हॅव टू प्रॅक्टिस अ लॉट, एस्पेशली ऑफ कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेटिंग पर्सेंटेजेस. आणि लेट मी टेल यू, 10, 15, 7.5, 2.5 आणि 12.5 ही 5% अक्षरशः जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ स्पेंड करा त्याच्यावर. आणि त्याच्या ट्रिक्स आहेत, फास्ट कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे तुम्हाला, भयानक फास्ट. लिटरली तुम्ही नुसतं म्हटलं ना की पर्सेंटेज रेडी होऊ शकतं. आणि मी तुम्हाला सांगितलंय, मी काय सांगितलं 11 मध्ये काय करतं, आपल्याला व्हिज्युअलाइज होतं. कुणाला व्हिज्युअलाइज व्हायचे नंबर्स, शकुंतला देवी ज्या होत्या त्यांना नंबर्स दिसायचे, तसं आपल्याला पण दिसतात, पण आपण प्रयत्नच नाही केला कधी. करून बघा, प्रयत्न दिसतात तुम्हाला. तुम्ही माइंड मध्ये कॅल्क्युलेशन करायचं शिका, ते जास्त फास्ट आहे. ऑलराइट चलो. स्वतः याचा सेकंड इफेक्ट हा एक्सपेन्स आहे, म्हणून आपण त्याला इकडं प्रॉफिट अँड लॉसला ऍडव्हर्टाइजमेंटच्या खाली. मग मी कसं त्याचं डिस्क्लोजर, याला म्हणतात डिस्क्लोजर. मी त्याचा डिस्क्लोजर कसा दिलाय बघा. पहिले टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, मग
पार्टनरची नावं, त्याच्या समोर त्यांचे इंटरेस्ट इनरला आणि टोटल आउटरला. दिस इज कॉल्ड एज डिस्क्लोजर. याला डिस्क्लोजर असं म्हणतात. आणि हा डिस्क्लोजर इट हॅज टू बी लाईक दिस ओनली. असं आपण डिप्रिसिएशनच्या बाबतीत पण करणार आहोत. हे आपण डिप्रिसिएशनच्या बाबतीत पण असंच करणार आहोत. कसा की डिप्रिसिएशन जर 2 असतील तर अशी प्रत्येक असेटची नावं, इनरला त्याचं डिप्रिसिएशन आणि आउटरला टोटल. सिमिलरली इंटरेस्ट. असंच जर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आलं तर मात्र मी क्रेडिटला लिहिणार आहे. पण असंच बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, हे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, पार्टनरची नावं, त्यासमोर त्यांचं इंटरेस्ट आणि आउटरला टोटल. सॉरी. नेक्स्ट प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स आपण इन्शुरन्स मधनं मायनस करणार. आपण ऑलरेडी इन्शुरन्स साठी जागा सोडली बघा. हे लेफ्ट सम लाईन्स ओव्हर हियर. आपण जागा सोडली इन्शुरन्स. त्यातनं लेस करा आणि इकडनं इकडं. फ्रॉम हियर वी हॅव टू गो ओव्हर हियर. असेट आहे ती. प्रीपेड इन्शुरन्स इज असेट आणि एक्सपेन्स मधनं मायनस घ्या. इन्शुरन्स मधनं मायनस, लेस प्रीपेड, आउटरला 3300. आणि हा जो प्रीपेड आहे इथं मात्र मी फक्त प्रीपेड लिहिलंय. पण इथं लिहिताना काय प्रीपेड आहे ते पण लिहायचंय. प्रीपेड इन्शुरन्स. पहिले लेस प्रीपेड करा, लेस प्रीपेड अँड देन इकडं प्रीपेड इन्शुरन्स. जे लेस केलंय ते लिहा. जी आउटरला फिगर आली आहे ती नाही. ऑलराइट, मूव ऑन. व्हॉट इज नेक्स्ट? This to provide reserve for discount at 5% on sundry creditors. This 5% we need to calculate on sundry creditors. आपण sundry creditors कुठे पोस्ट केलंय? Where we have posted onto the liability side. एक लाईन बुक केली आहे over here. चला लेस आणि त्याचा सेकंड इफेक्ट आपण इकडनं इन्कम म्हणून ट्रीट करणार. वी आर गोइंग टू ट्रीट इट लाईक दिस. चला मी इथल्या इथं दोन्ही दाखवतो. हे बघा sundry creditors मधनं लेस डिस्काउंट. पण दिस इज डिस्काउंट रिसीव्ह म्हणून इथं लिहिताना मात्र मी बाय डिस्काउंट रिसीव्ह. ते जर एका पेज मध्ये एका लाईन मध्ये बसत नसेल तर यू कॅन शिफ्ट दॅट रिसीव्ह वर्ड ऑन टू द नेक्स्ट लाईन. यू कॅन राईट दॅट रिसीव्ह लाईन ऑन नेक्स्ट लाईन. पण जिथं तुमचं हे एंड होतंय त्याच्या समोर अमाऊंट लिहा. काय हे डिस्काउंट रिसीव्ह. दिस इज अ डिस्काउंट. आपण हे काल ऑलरेडी डिस्कस केलंय. आज फक्त आपण त्याचा रिझल्ट घेतोय. लेस डिस्काउंट. चला फास्ट, पटपट पटपट. आपण आता थोडा स्पीड वाढवायचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला हे 35 मिनिट्स मध्ये बसवायचं आहे. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की पण तरी मी सांगतो एक्सटेंडेड टाइम इज 45. इवन इफ यू कॅन फिनिश इट इनसाइड 45 मिनिट्स स्टिल इट इज ऑल राईट. लेट मी अश्युअर दिस. काय काळजी करू नका. खरं तर 35 मिनिटात संपायला पाहिजे. पण जरी तुमचं 45 मिनिटं लागले ना तरी सुद्धा हरकत नाही. वी विल बी एबल टू मॅच अप और कॅच अप और वी विल बी एबल टू ऍडजस्ट दॅट टाइम. नाही तर मात्र 45 मिनिट्स पेक्षा जास्त लागत असतील तर दॅट इज डेंजरस साईन. ती साईन डेंजरस आहे. काहीतरी चुकतंय. तुम्हाला 45 मिनिटात संपवायचं आहे. ह्या लेवलला यायचंय आणि सगळं करेक्ट. मी तुम्हाला परत एकदा सांगतो. डोंट कीप इन युअर माइंड बॅगेज ऑफ टॅलिंग बॅलन्स शीट. बॅलन्स शीट टॅली करणं हे बॉदरेशनच घेऊ नका. बॅलन्स शीट टॅली होते, ती करायची नसते. ती होते. ती कधी होते? जर सगळं एव्हरीथिंग इज करेक्ट. जर सगळं करेक्ट असेल तर होते. ऑलराईट, मूव्हिंग ऑन. नाउ वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी. काल आपण म्हटलं होतं कॅपिटल एक्सपेंडिचर ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि काल आपण डिस्कस पण केलं होतं. वेजेस मधनं मायनस आणि मशिनरी मध्ये ऍड. आपण लकीली इथं डिप्रिसिएशन त्यांनी खाली दिले. पण हे जर डिप्रिसिएशन वर असतं तर मी काल तुम्हाला काय सांगितलंय? पहिली ही ऍडजस्टमेंट मग डिप्रिसिएशन. अशा काही सिक्वेन्सेस इथून पुढे येणार आहेत. एस्पेशली बॅड डेट्सच्या केसमध्ये. मी तुम्हाला जे म्हणतोय ना बॅड डेट्स हा आता इथून पुढचे सगळे सम आपण बॅक टू बॅक बॅड डेट्सचे करणार आहोत. कमीत कमी 5 सम किंवा इथून पुढे आता बॅड डेट्स असणारच आहे. तुम्ही बघा ना आतापर्यंत बॅड डेट्स आलाच नव्हता. यू वॉज लकी. कारण टू बिगिन विथ एकदम पहिल्याच ह्याच्यात जोर का झटका धीरे से लगे.
एकदम जोरात झटका नकोत बाबा, पहिले आधी साधे साधे संपून टाकू मग. सो आजपासून आपण आता बॅड डेट्स पण हँडल करणार आहोत. बॅड डेट्सचा सम म्हणजे ह्या फायनल अकाउंट्स मधला हायेस्ट लेवल ऑफ डिफिकल्टी. जर तुम्हाला बॅड डेट्स समजलं तर यू आर थ्रू. फायनल अकाउंट्स तुम्हाला फार काही प्रॉब्लेम देणार नाही. ऑल राईट, व्हॉट इज नेक्स्ट? वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन. आपल्याला काय करायचंय? पहिले आपण जागा सोडली आहे वेजेस मध्ये. वेजेस मधनं मायनस आणि मशिनरी मध्ये ऍड. वेजेस मध्ये मायनस, हे बघा, वेजेस मध्ये मायनस लेस इन्स्टॉलेशन चार्जेस. आता मी कसं, जागा तर एकच आहे आणि वर्ड्स एवढे आहेत म्हणून मी ते कसे लिहिलेत बघा. कळेल असं लिहा. शॉर्ट फॉर्म्स चालतील पण ते कळले पाहिजे. आय अँड सी नको आणि प्लीज मायनस नको, लेस वर्ड हवा. याला कोलन असं म्हणतात. दॅट कोलन ऑल्सो इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लेस इन्स्टॉलेशन चार्जेस याच्यातनं मायनस केले, आउटर आणले आणि हेच मी प्लांट अँड मशिनरी मध्ये ऍड केले. ऍड कारण का? कारण इट विल बी कन्सिडर ॲज अ कॉस्ट ऑफ मशिनरी. ती मी मशिनरीची कॉस्ट म्हणून ट्रीट करणार. राईट. प्लांट अँड मशिनरी इन्स्टॉलेशन आणि मी परत तसंच ठेवलंय कारण याला डिप्रिसिएशन पण आहे. इज इट ऑल राईट? तुम्ही सगळे माझ्याबरोबर आहात? आदित्य ऑनलाईन आणि दीपंकर. दीपंकर तू मागं पडलायस बहुतेक. चलो, नाउ व्हॉट इज नेक्स्ट? डिप्रिशिएट मशिनरी. मी अतिशय स्लोली घेतो. पहिले 5 सम आपण अजिबात घाई करणार नाही. सगळं व्यवस्थित समजल्याशिवाय पुढे जायचंच नाही. कारण दिस इज व्हेरी क्रुशियल पार्ट. आणि आपल्याला लेट मी टेल यू, दिस इज कंपल्सरी क्वेश्चन. 12 आउट ऑफ 12 हे आपला ऑब्जेक्टिव्ह आहे. सगळे 12 पाहिजेत आपल्याला याच्यात. सगळ्यांना एव्हरीवन इज गोइंग टू स्कोर 12 आउट ऑफ 12. म्हणजे फक्त पुढे बसलेत ते किंवा जे टॉपर्स आहेत ते त्यांनाच फक्त 12चं हे ऑब्जेक्टिव्ह नाही. कारण मी तुम्हाला सांगतो सगळ्या सम्स मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवणं मुश्किल आहे. पण हा सगळ्यात सोपा टॉपिक आहे. इथं 12 आउट ऑफ 12च पडले पाहिजे, नथिंग लेस दॅन 12. मग तेवढी प्रॅक्टिस आपण करणार आहोत. 12 आउट ऑफ 12. सगळ्या ऍडजस्टमेंट्स, अशी एकही ऍडजस्टमेंट राहणार नाही ऍट द एंड ऑफ दिस टॉपिक की आपण ती केलेली नसणार आहे. बुकमध्ये असेल आणि आपण केली नाही, अशी एकही ऍडजस्टमेंट नाही. सगळ्या ऍडजस्टमेंट्स आपण करणार, सगळ्या हिडन ऍडजस्टमेंट्स करणार, एव्हरीथिंग. सो 12 आउट ऑफ 12 इज आवर ऑब्जेक्टिव्ह इन दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. हा कंपल्सरी क्वेश्चन आहे. येस, बोल ना. आता मी दाखवतो तुम्हाला मी सांगतो कसं कळतं. तुम्हाला सुद्धा कळू शकतं. मी तुम्हाला शेअर करणार आहे माझा बॅच, हे 23 मार्चची बॅच. त्याच्यात SP ला माझा एक स्टुडंट आहे ज्याला 95 मार्क्स मिळालेले आहेत. त्याचा पेपर बोर्डाने टेस्ट केलेला, चेक केलेला मी तुम्हाला शेअर करणार. असे कसे 95 मिळू शकतात असा माझा स्टुडंटचा क्वेश्चन आहे मला. म्हणून हा सूर्य, हा जयेंद्र. माहिती आहे ना काय? व्हॉट इज हा सूर्य, व्हॉट इज हा जयेंद्र? म्हणजे प्रूफ. कसं त्यांनी काय असं स्पेशल लिहिलंय की जेणेकरून त्याला 95 मार्क्स आहेत SP मध्ये. येस, बघू पण शकतो. पण ते पेपर लिहून आल्यानंतर जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा, आधी नाही. ऑब्विसली. आता मी बाकीच्या स्टुडंट्स तुम्हाला दाखवीन ना. आय विल शो यू. आता इवन ही 12ची बॅच आहे, ह्यांचे पण काही येतील ते पण बघूया. वी विल स्कॅन एव्हरीथिंग. मी तुम्हाला प्रिपेअर 90 साठी करणार आहे, नथिंग लेस दॅन 90. मी याच्या आधी पण सांगितलंय. मग सगळं करणार, साम दाम दंडभेद. म्हणजे याचा अर्थ कॉप्या नाही करायच्या. हा. आणि मी आत्तापासूनच तुम्हाला वॉर्निंग देतोय, प्लीज तुमची जी पॅड्स आहेत त्याच्यावर काहीही लिहायचं नाही. कुठल्याही तुमच्या कॉलरमध्ये किंवा काही कुठलीही चिठ्ठी नको. 7 वर्षासाठी तुम्ही बॅन व्हा. ते काय करतात तिथं चालतं बिलतं मला ऐकायचं नाही. माझा कुठलाही स्टुडंट कॉपी करणार नाही. फेल झालात तरी चालेल, डोंट वरी, काही होत नाही. परत जुलै आहे, यू विल बी टॉपर इन दॅट केस. कारण तुमचं डबल होणार आहे. तुम्ही ऑलरेडी मार्चला, जुलैला. अजिबात फेलची भीतीच तुम्ही ठेवू नका.
काही होत नाही, फेलनी काही होत नाही, आणि तुमच्या मार्कशीटवर फेल हा शिक्काच येत नाही, हे पण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही त्याची काळजी करू नका. पण ह्याचा अर्थ असा नाही साम दाम दंडभेद म्हणजे काय ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे फेब्रुवारीमध्ये. आपण सगळं करणार आहोत, सगळं. पण हे नाही नंतर काय चॅट जीपीटी घेऊन बसलाय कुठेतरी आणि मुन्ना भाई सारखं इथं कानात काहीतरी तुमच्या हे इयरफोन्स आणि तिकडनं तुम्हाला तो प्रॉम्प्ट करतोय. हे असलं करतात मुलं, करू नका. 7 वर्षासाठी तुम्ही बॅन व्हाल, ना युनिव्हर्सिटी ना कुठलं बोर्ड, सगळे कनेक्टेड आहेत. एकदा जर शिक्का बसला कॉपी खलास, करिअर इज ओव्हर. अजिबात त्याच्या मागे लागू नका. त्यापेक्षा अभ्यास करू ना, जाऊन दे ना, नाही मिळाले मार्क, कुठे बिघडलं एवढं, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि हे प्रेस्टिज इश्यू करून ठेवू नका, नाही त्याचा तुम्हाला प्रेशर येतं. मी तुम्हाला फक्त मोटिवेट करण्यासाठी सांगतोय की इट इज व्हेरी इझी टू स्कोर 90 मार्क्स. व्हेरी व्हेरी इझी, अतिशय सोपं आहे, अजिबात कठीण नाही. यू विल रिअलाइज दिस इन फेब्रुवारी किंवा समवेअर अराउंड नियर वेन, की आपण एक्झामिनेशनच्या जेव्हा जवळ येऊ ना तेव्हा तुम्हाला अक्षरशः यू विल बी ॲब्सोल्युटली रेडी. चला, लास्ट डिप्रिसिएशन, 5% डिप्रिसिएशन करायचं आहे, बरोबर आहे. आता काय करायचंय, कुठल्या अमाऊंटवर डिप्रिशिएट करायचं आपल्याला कॅल्क्युलेट. तर ही जी अमाऊंट आली आहे इथं त्या अमाऊंटवर आपल्याला डिप्रिशिएट करायचंय. 1,45,000 मी पहिले एक झिरो हाईड केला म्हणजे 14,500 आणि त्याच्या हाफ केला, किती येतात 7,250. एवढ्या फास्ट जमायला हवंय, म्हटलं नाही की टोटल 1000. चला डिप्रिसिएशन आता मी काल सारखं नाही केलं. काल आपण डिप्रिसिएशन काय केलंय, दोन होते असेट्स, इथं फक्त एकच आहे. त्यामुळे इथं पहिले डिप्रिशिएट करूया. लेट अस डिप्रिशिएट ओव्हर हियर. असेट डिप्रिशिएट करूया, लेस डिप्रिसिएशन. जर शक्यतो बसत असेल तर कम्प्लीट लिहा, त्यातून तुम्हाला पर्सेंटेज लिहिता आलं तरी सुद्धा चालू शकेल. डिप्रिशिएट @ 5%. नसेल तर तुम्हाला छोटंसं DEP डॉट करून @5% असं सुद्धा लिहिलं तरी चालतं, पण मी पूर्ण लिहिलंय. आणि हेच डिप्रिसिएशन मी आउटरला आणले. माझी कॅल्क्युलेशन आत्ता तुम्हाला मी देतो, घ्या तुम्ही, पण लॅटर ऑन यू हॅव टू व्हेरीफाय दिस कॅल्क्युलेशन इज करेक्ट. एवढ्या लेवलला तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे आहेत, ते सुद्धा फास्ट. आणि इकडं प्रॉफिट अँड लॉसला ते डिप्रिसिएशन घेऊन टाका. टेक दॅट डिप्रिसिएशन ओव्हर हियर. सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्यात, ऑल 7 ऍडजस्टमेंट्स आर ओव्हर. आता काय करायचं, सगळ्यात पहिले इनरचं सगळं आउटरला आलंय की नाही हे बघा. इथंच पहिला मी अडकलो, इथं माझं इनरचं आउटरला नाहीये, ओव्हर हिअर एज वेल, राईट, ऍब्सोल्युटली. मग मला काय करायचंय, सगळ्यात पहिले चला क्लोजिंग करूया. म्हणजे मी काय करणार, पहिले आधी ही क्लोज करू नका, पहिले हे इनरचं जे आहे ना ते आउटरला घेऊन या. थांबा, इथं काय करायला लागेल, इथं पहिले लेस रिटर्न लिहा, इथं डॅश करा आणि हे आउटरला घेऊन या. सिमिलरली हे लेस रिटर्न, इथं लेस रिटर्न डॅश आणि आउटरला. मला तुमच्या आउटरच्या फिगर्स हव्या. आउटरला तिकडे ट्रेडिंग अकाउंट ते क्लोज करायचं आपण. नाऊ वी आर क्लोजिंग. तुझं डिप्रिसिएशन झालं का व्यवस्थित, सगळं बाहेर आलं. तिकडे लिहिलंच डिप्रिसिएशन, कुठे लिहिशील, प्रॉफिट अँड लॉसला एकदम खाली लिहून टाक. टू नाही एकदम कुठे लिहितेस तू, क्रेडिट नाही, डेबिट. टू डिप्रिसिएशन. आणि बघ तिथं जागा पुरत नाहीये, म्हणून मी तुला 1.5 पेज सांगितलं. चला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. 7,250. आता मला ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करून द्या. पहिले क्रेडिटची टोटल करा. ऑलवेज क्रेडिटची टोटल तुमची मोठी असणार. क्रेडिटची टोटल किती आहे, हे इथं लेस रिटर्न, इथं लेस रिटर्न आणि डॅश कर आणि ही फिगर आउटरला घेऊन ये. सिमिलरली इथं लेस रिटर्न डॅश फिगर आउटरला. What is that? Total of trading account 3,94,000. 3,94,000. बरोबर आहे. माझ्या फिगर्स आउटरला नाही आलेल्या. आय शुड बी टेकिंग द फिगर्स टू द आउटर कॉलम. हा जीपी 86 चेक करूया. 86,500 तो जीपी आपल्याला इकडं कॅरी डाऊन करायचा आहे. सॉरी, हा कॅरी डाऊन आहे आणि हा ब्रॉड डाऊन आहे. जीपी मी दाखवतो, झूम करतोय, हे घ्या. 3,94,000. एक सिंगल अंडरलाईन, 2 डबल अंडरलाईन. फ्रेटच्या नंतर एक लाईन सोडून मग क्लोज करायचं आहे. फ्रेट नंतर एक लाईन सोडून मग क्लोज करा.
कारण तिथं आपल्याला जीपी लिहायचं आणि लक्षात ठेवा तुमचा ऑलवेज जीपी येणार, कारण जीएल तुमच्या सिलेबस मध्येच नाही, त्यामुळे ग्रॉस लॉसचा सम येणारच नाही, ग्रॉस प्रॉफिटच येणार. आणि याला सीडी म्हणतात. सीडी म्हणजे काय? कॅरीड डाऊन. आणि याला बीडी म्हणजे ब्रॉड डाऊन. चला इकडनं इकडं घेतलंय मी तो, राईट. चला आता काय करायचंय, आता सिमिलरली आपल्याला हे क्लोज करायचंय. वी हॅव टू क्लोज दिस. आता कुठली साइड मोठी आहे? अजूनही क्रेडिट साइडच मोठी आहे का? हो, येस. कारण हे मला मी थोडस गोथ्रू केलं तर मला लगेच समजतंय. तुला जीपी पाहिजे का? 86,500 86,500 आणि बाय ग्रॉस प्रॉफिट 86,500. चलो नेक्स्ट. आता टोटल करूया. चेक करा टोटल बरोबर आहे का माझी. 91,750. इज दॅट करेक्ट? चला नेट प्रॉफिट अवंतिका फटाफट फास्ट कॅल्क्युलेशन्स करा. बोल. 20. हे काय आहे? नेट प्रॉफिट आहे का डेबिटची टोटल आहे? नेट प्रॉफिट 28,300. बघा मी काय केलंय, मी कसं लिहिलंय बघा. हाऊ आय एम रायटिंग दिस. मी नेट प्रॉफिट इथे लिहिलं आणि इथं अमाऊंट लिहिले. कारण का? वी नीड टू डिस्ट्रीब्यूट दिस. आता काल केलं होतं आपण डिस्ट्रीब्युशन साठी आपल्याला काय पाहिजे? रेशो. चला घ्या रेशो किती आहे चेक करूया. काय दिलंय? काहीच दिलं नाही. याचा अर्थ इक्वल रेशो. रेशो दिलाय का प्रॉफिटचा? याचा अर्थ इक्वल रेशो. इक्वल रेशो म्हणजे 1:1. मग आता 1:1 आपण काय ट्रिक सांगितले? या S2 ला प्लस करा म्हणजे किती झाले? 2. या 2 ला इथं खाली प्लेस करून टाका डिनॉमिनेटर म्हणून. सो इट बिकम्स प्रपोर्शन्स. सॉरी 1/2 इज अ प्रपोर्शन. मग या 1/2 नी या 28,300 ला मल्टिप्लाय करा. सो 1/2 म्हणजे काय? डिवाइड करा 2 नी आणि मला त्याचा डिस्ट्रीब्युशन सांगा. हे बघा या अशा पद्धतीने, राईट. आणि याचा सेकंड इफेक्ट आपल्याला ज्याच्या त्याच्या कॉलम मध्ये घेऊन जायचा. ऍड प्रॉफिट. आता बघा मी काय केलंय, इथं एक अंडरलाईन करायची राहून गेले. डू दॅट अंडरलाईन ओव्हर हियर. 14,150 14,150 हे डिस्ट्रीब्युशन आहे आणि याचा डिस्क्लोजर असाच हवा. याचा डिस्क्लोजर असाच हवा. झालंय? काल तू नव्हतीस त्यामुळे बसायला लागलंय. मग व्हिडिओ का नाही बघून आली? डाउनलोड नाहीये. युट्यूब आहे यार. युट्यूब वर आहे आता तर. युट्यूब तर आहे ना. मग काय तो लिंक मिळाली. लिंक मिळाली मग ते घरी सॉल्व करून यायचा. म्हणजे तुला इथं नुसतं बसायला नसतं लागलं. येस. नंतर नेक्स्ट. आता याचा इकडं प्रॉफिट ऍड होणार कॅपिटल मध्ये. थांब जरा. प्रॉफिट ऍड होणार कॅपिटल मध्ये आणि आता कॅपिटल मी आउटरला काढले. आता मी हे क्लोजिंग सुद्धा नीट समजून घ्या. हे क्लोजिंग इज ऑल्सो व्हेरी व्हेरी क्रुशियल. तुम्ही क्लोजिंगला अडकता. क्लोजिंग जमत नाही मुलांना म्हणून मी एवढे स्लोली घेतोय पण हळूहळू वी आर गोइंग टू इन्क्रीज द स्पीड नाव. नेट प्रॉफिट ऍड करून आउटरला घेऊन आलो. नेट प्रॉफिट ऍड करून आउटरला घेऊन या. आणि आता परत एकदा सेम प्रोसेस. सगळं इनरचं आउटरला आलं ना. इनरचं आउटरला आलंय ना. इनरचं आउटरला आलंय ना. अँड नाव द टोटल ऑफ बॅलन्स शीट. चला टोटल ऑफ बॅलन्स शीट सांगा. बोल. 5 लाख. 5 लाख. चेक कर. त्याची टोटल आहे 5,38,000. चेक करा काय टोटल आहे. व्हॉट इज द टोटल? 5,37,950. तुम्ही रेडीमेड टोटल्स घेताय. दिस इज रिअली अ डेंजरस साइन. यू आर रिलाइंग ऑन टू अदर्स कॅल्क्युलेशन विच कुड बी मिसलिडिंग. अजिबात दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका. या जमान्यात तर नाहीच नाही. ईशाला हसू येते. ईशा
विषयाला पटलंय, कारण ते अजिबात दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका. तुमचं तुम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही. ऑलराईट. पण आता एवढा वेळ बघा, एवढा वेळ तुमच्याकडे नाहीच कॅल्क्युलेशन. ऑलराईट. आता तुम्ही ही फिगर घ्या आणि घरी जाऊन व्हेरीफाय करा. आपण क्लासचा टाइम वाचवणार आहोत, सो दॅट वी विल कव्हर अ लॉट मेनी थिंग्स. आता मी देतो ती फिगर घ्या, पण ती घरी जाऊन चेक करा, घरी जाऊन व्हेरीफाय करा. बरोबर आहे? प्रणितनी सांगितलं म्हणजे खलास, फायनल. येस. टोटल घेतलीस, टोटल लिहिली, क्लोज केलंस, नीट क्लोज कर. इकडचं पण आता जागा नाही तुला, म्हणून आपण ती तुला आता कळलंय. आता तुला हे बघ इथं, म्हणजे तुला आता पुढच्या वेळेला इथं लिहिता येईल आणि बॅलन्स शीट टॅली करता येईल. ओके. सो देअरफॉर बघा, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स त्यांच्याकडे हे संपलंय. बघा तुमचा पेज कुणाचे ओव्हरफ्लो झालाय, ओव्हरफ्लो झालाय. मग व्हॉट वी विल डू, सी फॉलो दिस फॉर्मॅट. हा फॉर्मॅट फॉलो करा, सो दॅट यू विल बी एबल टू डू इट. 2 पेजेस मध्येच बसवलंय आपण, 2 पेजेस मध्येच बसवलंय. पण तो जो ओव्हरफ्लो आहे ना, तो आणि आता आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सुरू करणार आहोत. तिथून ते तर खूप मोठे आहेत, जायंट आहेत. ते 101% मोस्ट ऑफ द सम्स, पहिल्या 5-6 सम्स तर असे ओव्हरफ्लो होणारच आहेत, कारण त्यांच्या लाईन आयटम्स पण भरपूर आहेत. लाईन आयटम म्हणजे काय, ट्रायल बॅलन्स मधल्या लाईन्स आयटम्स, म्हणून लाईन आयटम म्हणतो आपण त्याला. बघा मी तुम्हाला काय सांगतोय, नॉट मोर दॅन 15 लाईन आयटम्स विल बी देअर इन पेपर. पण तुम्ही प्रॅक्टिस 20 ते 25 ची करायची, नथिंग लेस. कारण आपल्याला ना 35 मिनिट्स मध्ये, माझी मुलं मागच्या वर्षीची काही मुलांनी तर 25 मिनिट्स मध्ये उडवलंय. ह्या लेवलला ती पोचली मुलं. अक्षरशः त्यांना ऑलरेडी माहिती होतं की पेपरमध्ये काय येणार, कसं येणार, आणि त्या स्टुडंटना आपण इथं कॉल करणार आहोत. आत्ता नको, आत्तापासून त्यांना ते पुढे मजा कर. पण डोंट वरी, मी तुम्हाला आत्ताच सांगतो, तुम्ही जर असं समजत असाल की आफ्टर 12th तुम्हाला 3 महिन्यांची सुट्टी आहे आफ्टर एक्झाम, नाही, अजिबात नाहीये सुट्टी. तुम्हाला यू हॅव टू प्रिपेअर फॉर कमीत कमी 3 CD. आता बघा 28 मेला एक CD आहे, म्हणजे अडकली सगळी मुलं. नाही, कुठं काही करता येणार नाही. बोल. सीईटी, त्याला सांगा सीईटी म्हणजे काय, एंट्रन्स एक्झाम असते. तुम्हाला पुढे जायचं असेल ना, पुढचं शिक्षणासाठी ती एंट्रन्स असते. BBA करायचंय तर BMS करायचंय, BFM करायचंय, BFM करायचंय, BAF करायचंय. मी केवढे ऑप्शन सांगतोय, यातले तुम्हाला कुठलेही काही बहुतेक माहित नाहीयेत. हे सगळे आपण डिस्कस करणार आहोत आफ्टर एक्झामिनेशन ऑफ 12th. आत्ता नको. चला, सो कमिंग बॅक. सो आपला एक सम कंप्लीट झालाय. नाउ वी विल टर्न टू प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर. बुक काढू नका, मी इथं ओपन करतोय. बुक अजिबात काढू नका. आपल्याला ना प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 1 मध्ये मेन सम काय आहे, मेन पार्ट काय आहे, तर बॅड डेब्ट्स. लेट मी टेल यू, आपण बॅड डेब्ट्स ऍडजस्टमेंट्स मध्ये डिस्कस केलं नव्हतं. मी तुम्हाला सांगितलंय बॅड डेब्ट्सच्या 5 ऍडजस्टमेंट्स आहेत, 5 ऍडजस्टमेंट्स. सगळ्यात पहिले सिंपल, पहिले बॅड डेब्ट्स. व्हॉट इज मीन बाय बॅड डेब्ट्स? बॅड डेब्ट्स म्हणजे काय? मनी विच इज नॉट रिकवर्ड. डेटर्सनी जे आपल्याला पैसे दिले नाहीत ते, द मनी विच इज नॉट रिकवर्ड, आणि इट इज कन्फर्म की ते पैसे बुडाले, दॅट इज बॅलन्स, हे बॅड डेब्ट्स. मग दुसरा पार्ट आहे याच्यामधला, तो म्हणजे RDD, रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स. व्हॉट इज रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स? रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स काय? बोला. व्हॉट इज रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स? नाही, नो, दॅट इज नॉट. मी का विचारतोय? आन्सर इन 1 सेंटेन्स. येस, टेल मी. तुम्हाला आधीच माहितीये, मला बघा काय म्हणायचं, मला आधीच माहितीये. मला माझ्याकडे 10 कस्टमर्स आहेत ज्यांना मी क्रेडिटवर माल विकलाय, त्यातला एक मला पैसेच देणार नाही, असं आपल्याला आधीच माहिती असतं. येस, तुम्हाला माहिती असतं, तुम्हाला अंदाज येतो
कसा अंदाज येतो? तो काय करतो? पोस्टपोन करायला लागतो पेमेंट्स. मग तुम्ही काय करता इन दॅट केस? सेफ्टी म्हणून व्हॉट यू शुड डू और व्हॉट नॉर्मली अकाउंटंट्स डू, ते काय करतात? ते रिझर्व क्रिएट करून ठेवतात साधारणपणे. म्हणजे थोडक्यात आपण मराठीमध्ये असं म्हणू शकतो की बॅड डेट्स म्हणजे पैसे बुडाले आणि रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स म्हणजे पैसे अजून बुडणार किंवा चान्सेस आहेत, बुडण्याच्या मार्गावर आहेत, ते म्हणजे RDD. याचं दुसरं नाव आहे प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स. याचा एक छोटा फॉर्मॅट आहे जो मी तुम्हाला देणार आहे आता, अँड दॅट वी फॉलो. तो तुम्ही फॉलो करा असं माझं म्हणणं आहे. फॉर दोज जे माझे 11चे स्टुडंट आहेत त्यांना तो फॉर्मॅट माहिती आहे, पण जे नवीन तुम्ही आलेले आहात तुमच्यासाठी नवीन आहे. इनिशियली फॉर फ्यू डेज तुम्ही तो फॉर्मॅट रोज लिहा, सो दॅट तुम्हाला तो फॉर्मॅट एकदम मगअप होऊन जाईल, पाठ होऊन जाईल. चला एक मिनिट बघा याच्यामध्ये हा व्हॉट इज दिस, हे हा काय आहे? तर हा सम मी ओपन केलाय बुक मधला. बघा आपण काय करणार आहोत इथं 5 पार्ट्स काय काय आहेत. एक तर बॅड डेट्स, या बॅड डेट्स नंतर रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स, नंतर ओल्ड RDD, न्यू RDD, हे झाले 4. ह्याच्यात 5 पार्ट काय आहेत तर त्याच्यावरती अजून एक डिस्काउंट पण येतो, म्हणजे सोने पे सुहागा, वाटच लावून जातो. का सांगतो मी तुम्हाला? देयर इज अ सिक्वेन्स. या ऍडजस्टमेंटचे सिक्वेन्स आहे. तुम्ही हॅमझर्ड मॅनरनी वाटेल तसं तुम्ही जे रूल लावाल तशा रूलनी किंवा ज्या ऑर्डरमध्ये त्यांनी दिलंय त्या ऑर्डरमध्ये हे ऍडजस्टमेंट करता येत नाही. इट हॅज गॉट इट्स ओन सिक्वेन्स. त्याचा एक सिक्वेन्स आहे. सगळ्यात पहिलं बघा मी काय सांगतोय ते नीट ऑब्झर्व करा. एक तर पहिली गोष्ट की ही बॅड डेट्स जी आहे ती सगळ्यात पहिले सन्ड्री डेटर्स आणि बॅड डेट्स आणि हा RDD या 3 फॅक्टर्सना अफेक्ट करतो. 1 2 3. सन्ड्री डेटर्स, बॅड डेट्स आणि RDD. तुमच्या ही कुठला आहे? TBCR. TBCR ला जो असतो RDD तो नेहमी ओल्ड RDD असतं. दिस इज ओल्ड RDD. बॅड डेट्स जे TBDR ला आहे हा पण ओल्ड बॅड डेट्स आहे. दिस इज ओल्ड बॅड डेट्स. मग आता ओल्ड आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये काय असणार? न्यू. मग हे न्यू कुठून आलं? तर तुमच्या ऍडजस्टमेंट्स मध्ये जे बॅड डेट्स किंवा RDD असणार दॅट इज युअर न्यू बॅड डेट्स किंवा न्यू RDD. मग न्यू बॅड डेट्सना आपण कॉल करणार आहोत फर्दर बॅड डेट्स आणि RDD ला न्यू RDD. राईट? चला बघा मी काय म्हणतोय. इथं आहे का कुठे चेक करूया. इथं मला तर कुठे काही दिसतच नाहीये न्यू RDD असं स्पेसिफिक दिलेलं नसतं. यू हॅव टू आयडेंटिफाय दॅट. म्हणून ही जरा डायसी ऍडजस्टमेंट आहे. बघा हे काय लिहिलंय. अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वर स्टोलन. अनइन्शुअर्ड हे आपण केलं होतं. गुड्सचा ग्रुप आहे त्यामध्ये इन्शुअर्ड अनइन्शुअर्ड आहे. हा गुड्सचा ग्रुप आहे. ऑल राईट, वी विल डिस्कस इट लिटल लेटर. ऍटलीस्ट आता पहिले आपण काय करणार आहोत ह्याचा सिक्वेन्स बघा. हे काय आहे? क्रिएट RDD. आत्ताच आपण डिस्कस केलं. RDD रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स ऍट 2% ऑन सन्ड्री डेटर्स. प्लीज या सिक्वेन्सनी हे सॉल्व करू नका. याचं कारण आपण जेव्हा RDD पहिले तर ही पर्सेंटेज आहे. हे पर्सेंटेज आहे म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायचे. कशावर कॅल्क्युलेशन करणार आहात? सन्ड्री डेटर्सवर. तुम्ही जर ट्रायल बॅलन्सला सन्ड्री डेटर्स दिलाय स्ट्रेट फॉरवर्ड जर त्याच्यावर कॅल्क्युलेशन करायला गेलात तर इट विल बी अ मिस्टेक. याचं कारण पहिलं फर्स्ट थिंग काय करायचं आहे? तुम्हाला बॅड डेट्स पहिले मायनस करायचे, दॅट इज फर्दर बॅड डेट्स, आणि मग न्यू RDD कॅल्क्युलेट करायचे. हा सिक्वेन्स आहे. RDDचा सिक्वेन्स असा आहे. मग फर्दर बॅड डेट्स आणि बॅड डेट्स बेसिकली आणि RDD हे कसं काय कळणार? काय समृद्धी ओळखणार कसं? इथं क्लिअर कट दिलंय RDD. आता खाली रीड करूया. येस समृद्धी रीड कर. चला याचा अर्थ काय कळतोय? काय प्रार्थना? काय अर्थ सांगायचायस? ती जेव्हा वाचते तेव्हा बाकीच्यांनी पण वाचायचंय.
फक्त बाकीच्यांनी मनात वाचायचंय, ती जन्नात वाचणार. यस बोला प्रार्थना, काय अंडरस्टँड झालं तुला? सम्राट, what is the meaning of this? Mr. Patil, our customer, Saili. हा बॅड काय अंडरस्टँड काय झालं? टोपी घातली नाही, तो स्वतःच इन्स्टॉलमेंट बुडला आणि त्यामुळे आपले पण पैसे कन्फर्म आहे. कन्फर्म आहे म्हणजे ते बॅड डेट्स आहे, म्हणजे ते बॅड डेट्स आहे. आणि आरडीडी काय अजून परत अजून असे काहीतरी निघणार आहेत हे मिस्टर पाटील सारखे. ते किती % निघणार आहेत? 2%. असं आपण अज्युम करतोय. होऊ शकतं ना, असे काही कस्टमर असू शकतात की जे आपल्याला बुडवू शकतात. म्हणून आपण हे केलं. मग आता करताना आपण बघा मी काय करणार आहे, ही ऍडजस्टमेंट कळली आहे तुम्हाला. आता बघा मी काय करणार आहे, व्हॉट वी आर गोइंग टू डू. मी तुम्हाला एक फॉर्मॅट देणार आहे. एक मिनिट द्या. हे बघा आता दिस इज अ फॉर्मॅट. हा फॉर्मॅट आहे. आपण बाकी सगळं मी फॉर्मॅट रेडी केलाय जसं तुम्ही केलाय तसं. आम्ही काल तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन दिली होती, ब्लँक फॉर्मॅट ड्रॉ केलाय सगळ्यांनी का नाही केला? मी ऐका, मी तुम्हाला आता काय सांगतोय, मी इथून पुढे थांबणार नाही फॉर्मॅटसाठी. मी तुम्हाला आता वेळ देणार नाहीये. सो वन फॉर्मॅट हॅज टू बी रेडी. मी तर 2 सांगितलेत. एक तरी ब्लँक फॉर्मॅट तुमचा रेडी असला पाहिजे. सम्राट इकडे लक्ष दे. तू काय करतोय तिथं? कशाला कशाला कॉन्सन्ट्रेशन फुल इकडे पाहिजे. सो तुम्हाला एक तरी ब्लँक फॉर्मॅट पाहिजे. आणि आता इथून पुढे थोडासा हे पण इन्क्लूड करा फॉर्मॅट मध्ये. हा बघा मी काय केलंय, बघा थोडासा फॉर्मॅट चेंज केला. मी ट्रेडिंगचं पण लिहून टाकलंय कारण मला माहिती आहे दिस इज अ फॉर्मॅट. सो आय एम ऑलमोस्ट रेडी. आता फक्त फिल इन द ब्लँक्स करायचं आहे. शिवाय दिस बॅड डेट्स एफबीडी हा काय आहे ते सांगतो. आपल्याला हा फॉर्मॅट तुमच्याकडे रेडी करायचा आहे. तुम्ही जो केलाय त्यामध्ये फक्त आता हे लिहायचंय. चला लिहा. बघा किती साधारणपणे वरनं 8 पेजेस 8 लाईन्स सोडा. बॅलन्स शीटला साधारणपणे 6 to 7 लाईन्स सोडा. आणि तुमची जी बॅलन्स शीट आहे त्याच्यामध्ये पहिले सन्ड्री डेटर्स लिहा, लेस एफबीडी, लेस न्यू आरडीडी, लेस डिस्काउंट. तू करायचंय आता. फॉर्मॅट आहे तुझ्याकडे? गुड. आता बॅलन्स शीटला राईट इन द मिडल करा. साधारणपणे 6 to 7 लाईन्स सोडा. अप टू 7 लाईन्स. अप टू 7 फॉर्मॅट केलाय का काय अचल? आता हा फॉर्मॅट लिहून घे. आपण डोंट वरी, आज आपण सॉल्व नाही करू शकणार, पण हे फॉर्मॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ही ऍडजस्टमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त आपल्याला फिल इन द ब्लँक्स करत जायचे. पहिली ऍडजस्टमेंट आणि ह्या ऍडजस्टमेंट स्टार्ट होते डेटर्स वरून आणि ती कॅरी आउट होते बॅड डेट्स मध्ये. त्याचा एंडिंग पार्ट बॅड डेट्स मध्ये. पहिला हा सगळा फॉर्मॅट लिहून झाला. चला फास्ट 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 क्विक क्विक क्विक. झालं का नाही? पण ते पार्टनर्स कॅपिटल नाही, इकडे सोडायचंय. तू बाकी नंतर करत चालेल. पहिले आधी हा डेटर्सचा करून घ्या. रेस्ट ऑफ द थिंग यू नो इट. डेटर्स लेस एफबीडी, लेस न्यू आरडीडी आणि लेस डिस्काउंट. डन. आणि इमिजिएटली सेकंड आता प्रॉफिट अँड लॉस. बघा साधारणपणे डेटर्स साठी तुम्हाला 10 लाईन्स सोडायचे. सॉरी डेटर्स नाही, आपलं ट्रेडिंग साठी हाफ अ पेज ट्रेडिंग साठी सोडा आणि त्याच्या खाली बॅड डेट्स करा. आता तुमच्याकडे हाफ अ पेज आहे का नाही चेक करा. म्हणजे तुम्ही फॉर्मॅट कसं करताय. 1.5 पेजचा फॉर्मॅट आहे का तुमच्याकडे? गुड. 1.5 पेज ट्रेडिंग साठी दॅट इज आयडियल सिच्युएशन. मग त्या केसमध्ये तुम्ही मस्त प्रेझेंट करू शकता. चला काय करायचं आता. इथं 2 बॅड डेट्स, इथं दोन्ही ऍड, तिकडं दोन्ही लेस. दिस इज ऍडजस्टमेंट. 2 बॅड डेट्स, ऍड एफबीडी, ऍड न्यू आरडीडी, लेस ओल्ड आरडीडी. बस याच्यामध्ये फक्त फिल इन द ब्लँक्स करायच्या, ऍडलेस करायचं, आउटरला फिगर घेऊन यायच्या. म्हणजे त्या बॅड डेट्सच्या ऍडजस्टमेंटची अक्षरशः आपण हवाच काढल्यासारखं होतं. दिस इज अ फॉर्मॅट. आता इथून पुढचे 5 सम हे जवळपास अशा फॉर्मॅटनी तुम्ही करायचे. पाहिजे तर वरचं पण फॉर्मॅट फिक्स करून टाका. 7 लाईन्स, 7 to 8 लाईन्स सोड. हा बस तिथून सुरू कर. झालं.
इनर आउटर, हा त्या लाईन्स पण बुक करून टाका जशा मी केल्यात, अंडरलाईन्स पण करून टाकायच्यात, कुठे कुठे काय काय केल्यात. नाही एवढ्या वरती नको, खाली घे खाली घे खाली घे, त्या बॅड डेट्सच्या वरती, बॅड डेट्सच्या बरोबर हा तिथं एक सिंगल, दोन डबल, नंतर ह्या पण लाईन्स, या these lines, all these lines are very very crucial. These are indicative lines. These will indicate you. चला झालंय सगळ्यांचं. ऑल राईट. बघा आता मी काय करणार आहे, मी डायरेक्टली बॅड डेट्स वर जातोय. मी काय करणार आहे, आणि देन टुमॉरो वी विल से डे आफ्टर टुमॉरो, टुमॉरो इज हॉलिडे, आपण डे आफ्टर टुमॉरो थँकफुली माझी 11th स्टुडंट म्हणतील थँकफुली उद्या सुट्टी आहे, कारण 11th ला आम्ही संडेला सुद्धा क्लास होता. ऑल राईट. आता यातला डेटर्स जो आहे, डेटर्स हे बघा, ही डेटर्सची फिगर आहे. आपण मार्क करताना याला दोन मार्किंग करणार, एक एफबीडीचं मार्किंग आणि एक आरडीडीचं मार्किंग, म्हणजे न्यू आरडीडीचं. याला टिक 2च्या होणार आहेत, कारण 2 ऍडजस्टमेंट्स आहेत. आणि प्लस अजून एक ऍडजस्टमेंट आहे. बघा मला काय म्हणायचं आहे, जर इथं जेव्हा जेव्हा बॅड डेट्सचे ऍडजस्टमेंट येतील तेव्हा तेव्हा अनसोल्ड गुड्सची ऍडजस्टमेंट असेल तर ती पहिले करायची तुम्ही. दॅट यू हॅव टू डू इट फर्स्ट. बॅड डेट्सच्या आधी. बिल्स डिसऑनर असेल तर ती पहिले करायची. आणि असा सम मी तुमचा चेक करणार आहे. मी तुम्हाला सिक्वेन्स सांगतोय आता, नाव सिक्वेन्स. बघा बॅड डेट्सची जेव्हा ऍडजस्टमेंट आहे तेव्हा तुम्ही अनसोल्ड गुड्स असतील, अनसोल्ड म्हणजे काय, विकले गेले नाहीत, किंवा अनरेकॉर्डेड सेल. अजून एक अनरेकॉर्डेड म्हणजे काय, सेल झालाय पण तुम्ही रेकॉर्ड नाही केला. आणि तिसरं मी काय सांगितलं, डिसऑनर ऑफ अ बिल. डिसऑनर मध्ये काय होतं बघा, या तिन्ही ठिकाणी डेटर्स इन्व्हॉल्व आहेत. चला अनसोल्ड आहेत म्हणजे तुम्हाला आता सेल केले आणि त्याचं रेकॉर्डिंग करायचं, म्हणजे थोडक्यात हे अनरेकॉर्डेड सेलच झाला. सेल्स मध्ये ऍड, डेटर्स मध्ये ऍड. काल आपण डिसऑनर केलं पण ते बिल्स पेबल केलं होतं. जर बिल्स रिसिवेबल डिसऑनर असेल तर काय, बिल्स रिसिवेबल मधनं मायनस, डेटर्स मध्ये ऍड. मग हे दोन्ही ऍड पहिले करून घ्यायचे, आणि मग ही ऍडजस्टमेंट आपल्याला करायची. म्हणजे त्या केसमध्ये आपला फॉर्मॅट थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम देऊ शकतो. सो जेव्हा जेव्हा ह्या दोन ऍडजस्टमेंट येतील, डोंट कमिट युअर सेल्फ टू दिस फॉर्मॅट. म्हणून मी हा फॉर्मॅट तुम्हाला कंपल्सरी नाही करत आहे, पण हा आत्ता थोडे दिवस ड्रॉ करा, जेणेकरून हा तुम्हाला फॉर्मॅट फिक्स होऊन जाईल तुमच्या माइंडमध्ये की दिस इज द फॉर्मॅट. मग आता मी काय करणार, जेव्हा जेव्हा त्या दोन्ही ऍडजस्टमेंट्स येतील तेव्हा तेव्हा मी इथं इन्सर्ट करणार आहे, म्हणजे हा पार्ट आपण खाली शिफ्ट करणार. कळते का बघा मी काय म्हटलं, कधी कधी करणार हे आपण अनरेकॉर्डेड सेल असेल तेव्हा, आणि बिल डिसऑनर झालं तेव्हा. पहिले डेटर्स मध्ये हे दोन ऍड करून घेणार, जी टोटल येईल त्याच्या पुढे आपण पुढे ऍडजस्टमेंट करणार. सगळ्यात पहिले मी एफबीडी म्हणजे फर्दर बॅड डेट्स किंवा न्यू बॅड डेट्स, पहिले मी हे मायनस करणार. जी फिगर इथं मायनस करून येईल त्याच्यावर न्यू आरडीडी कॅल्क्युलेट करून इथं मायनस करणार, मग ती अमाऊंट लिहिणार. आणि मग जर डिस्काउंट असेल तर ह्या अमाऊंटवर डिस्काउंट कॅल्क्युलेट करणार. हा सिक्वेन्स आहे. कळतोय का, नीट चेक करा. सगळ्यांना सिक्वेन्स कळलाय ना, काय प्रार्थना. बघा मी काय सांगतोय. मग आता आणि वन मोर थिंग, एक ही ट्रिक आहे, पण दिस इज नॉट अ रूल. ट्रिक इज ट्रिक, रूल इज रूल. दरवेळेला तसं होणार नाही. नॉर्मली बघा मी काय सांगतो, समृद्धी हे जे पर्सेंट असतं ना, हे नेहमी आरडीडी साठी असतं. पर्सेंट आहे म्हणजे तो आरडीडी आहे, आणि अमाऊंट आहे म्हणजे ती बॅड डेट आहे. पण असे पण समजत नाही की तुम्हाला दोन्ही अमाऊंट दिले, दोन्ही पर्सेंट दिले, म्हणजे तुम्ही टाईपकास्ट काहीच करायचंच नाही असं बोर्डाचं म्हणणं आहे. डोंट टाईपकास्ट इट. पण तरी सुद्धा आम्ही ट्रिक दिले, पटकन ओळखता कसं यायचं. मुलांना काही काही मुलं स्ट्रगल करतात टू आयडेंटिफाय आरडीडी कुठलं. पर्सेंटेज आहे याचा अर्थ ती आरडीडी आहे, हे मात्र कन्फर्म आहे. पण तरी सुद्धा एखाद्या वेळेला तुम्हाला ते डिस्गाईज करणार आहेत. दे आर गोइंग टू डिस्गाईज यू विथ अमाऊंट. अमाऊंटशी ते डिस्गाईज करणार आहेत. अमाऊंट असेल तर बॅड डेट्स. बघा मी काय करणार, पहिलं बॅड डेट्स. आता याच्यात आपलं हे पहिलं आहे, दिस इज फर्स्ट.
म्हणजे मी काय करणार इथं सगळ्यात पहिले 500 इथं लिहून टाकणार 500. पण हे लिहिण्याच्या आधी इथं डेटर्सची फिगर लिहून टाकणार. डेटर्सची फिगर किती आहे? व्हॉट द डेटर्स फिगर? इथं बाकीचं काय आहे का ऍडजस्टमेंट? नाही. अनरेकॉर्डेड सेल आहेत? नाही. डिस्काउंट ऑन बिल रिसिवेबल आहे? डिस्काउंट नाही म्हणजे सॉरी, डिसऑनर ऑफ बिल रिसिवेबल आहे? नाही. सो वी विल राईट इट ॲज इट इज 28,700. मी आणि ही ऍडजस्टमेंट नेहमी इथून सुरुवात होते 28,700. पहिलं काय आहे? लेस. सो यातनं मायनस केलं किती आलं? 28,200. आता ही जी अमाऊंट आहे ह्याच्यावर हे जे 2% आहेत दॅट वी हॅव टू कॅल्क्युलेट. हे जे 2% आहेत ते त्याच्यावर कॅल्क्युलेट करायचे आहेत. मला सांगा 2% मी कसे कॅल्क्युलेट करतो फास्ट? 282 प्लस 282 किती? 564. करेक्ट. पण मी कुठून केलं कुठं काय केलंय? 282 कुठून आणले? 2 झिरो ऍड केले ते 1% होतात. 1 अधिक 1 2. सो 2%. एवढ्या फास्ट करू शकतो आपण. ऑलराईट. म्हणजे 282 हे 564 मी कुठे लिहिणार आहे? न्यू आरडीडीच्या जागी 564. ते मायनस करून जी फिगर येईल त्याच्यावर डिस्काउंट जर असेल तर तो मी कॅल्क्युलेट करणार. डिस्काउंट सुद्धा नॉर्मली 5%, 2%, 3%, 2.5% वाटच लावली. या अमाऊंटवर 2.5% म्हणजे वाट लागली. कमीत कमी 10 मिनिटं तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये घालवणार. बट 2.5% कॅल्क्युलेशन कशी करायची माहिती आहे ना? 2.5 लिहितात कसा? 25 डिवायडेड बाय 1000. दिस इज 2.5%. 2.5% लिहितात कसे? हाऊ टू राईट 2.5%? 25 अपॉन 1000. का? कारण 25% कसं लिहितो आपण? 25 अपॉन 100. या दोन मधला डिफरन्स कळतोय का? चेक करा. दिस इज 2.5%, दिस इज 25%. तो एक डेसिमल जो आहे तो मला कॅन्सल करायचा असेल तर मला डिनॉमिनेटरला 1 झिरो वाढवायचा असतो. देन इट बिकम्स नॉर्मल तुमचं प्रपोर्शन. ऑलराईट. इथपर्यंत कळलंय. आता याचा सेकंड इफेक्ट जे तुम्ही इथं लिहिलेत 500 ते इथं फर्दर बॅड डेट्स आहे आणि हे जे आरडीडी आहे ती इथं न्यू आरडीडी. म्हणजे मी इथं काय लिहिणार आहे? व्हॉट आय एम गोइंग टू राईट ओव्हर हिअर? फर्दर बॅड डेट्स किती आहेत माझे? 500 आणि आरडीडी किती आहे? 564. आणि बॅड डेट्स हे बॅड डेट्स कुठे आहेत? हे बॅड डेट्स आहेत TBDR. TBDR ला हे बघा, हे इथं हे 500. या तिघांची मी टोटल करणार आणि यातनं ओल्ड आरडीडी म्हणजे हे मायनस करणार. आता सपोज ही फिगर मायनस केल्यानंतर निगेटिव्ह आली, ती जी इथं आता येते, तुम्ही करून बघा. इथं काय आहेत? इथं पहिले 500 आहेत, हे ऍडिशनल 500 आहेत, 564 आहेत, 564 म्हणजे 1564 येत आहे का बघा. आणि त्यातनं लेस ओल्ड आरडीडी 2700 म्हणजे ही फिगर निगेटिव्ह येते. मग मी इथं निगेटिव्ह फिगर लिहिणार का? नाही. त्या केसमध्ये तुम्ही निगेटिव्ह फिगर क्रेडिटला लिहायचे बाय आरडीडी म्हणून. हे लक्षात येते का? चेक करा सगळं. दिस इज बॅड डेटची ऍडजस्टमेंट. आउटरला ही इनरला नाहीच, ही डायरेक्ट आउटरला. जी काही निगेटिव्ह फिगर आली ती तुम्ही इथं निगेटिव्ह म्हणून दाखवायची नाही, ती तुम्ही क्रेडिट म्हणून दाखवायची. इथं अच्छा इथं मात्र डॅश, इथं मात्र अंडरलाईन करून आपण डॅश लिहिणार. दिस इज बॅड डेट्स. हे एवढ्या सगळ्या ऍडजस्टमेंट बॅड डेट्स मध्ये कव्हर होतात. म्हणून बॅड डेट्स आपण इथून पुढचे सगळे बॅड डेट्सचे सम करणार. आपल्याला बॅड डेट्स त्रासच नाही देता का? मग सगळ्यात पहिला हा क्रेडिटचा सम, हा जो सम आहे तो हा क्रेडिटचा सम आहे. आपण जसे तुमचे क्वेश्चन प्रॅक्टिकल सम दिले तसंच ज्या सिक्वेन्सनी दिले त्या सिक्वेन्सनी करणारच नाही, माझ्या सिक्वेन्सनी आपण सॉल्व्ह करणार. आपण त्याचं ग्रुपिंग केलंय, जसं ऍडजस्टमेंटचं ग्रुपिंग केलंय तसं सम्सचं ग्रुपिंग केलंय. सगळे बॅड डेट्सचे सम एकत्र. मास्टरी आल्याशिवाय पुढे जायचंच नाही. बॅड डेट्स तुम्हाला त्रास देताच कामा नये. कुठलीही बॅड डेट्सची ऍडजस्टमेंट येऊ दे, यू शुड बी थ्रू विथ इट. याच्यात तरी सुद्धा अजूनही एक्स्ट्रीम हायएस्ट लेवल जी आहे ती मी जी सांगतोय तो सम आपण जेव्हा करू तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला फायनल अकाउंट्स जवळपास पीक पॉइंटला येऊ. आपल्याला त्या पीकला जाण्यासाठी अजून कमीत कमी 8 सम्स आहेत. 8 सम्स करायचे. बॅड डेट झाल्यानंतर मग रिमेनिंग बाकीचे ऍडजस्टमेंट्स आपण कव्हर करणार.
बॅड डेट्स इज व्हेरी व्हेरी क्रुशल. पण माझं ऑब्झर्वेशन आहे गेल्या लास्ट 3 एक्झाम्स मध्ये एवढ्या डीप मध्ये बॅड डेट्सची ऍडजस्टमेंट दिलेली नाही. काय सांगावं बाबा, तुमच्याच वेळी नेमकी आहे. सो म्हणून डोंट टेक दिस काय ग्रांटेड म्हणून घ्यायचंच नाही. वी विल प्रिपेअर आवर सेल्फ फॉर एव्हरीथिंग. SKY, व्हॉट इज SKY? किधर भी बॉल डालो स्टेडियम में ही पहुंचाएंगे. कुठेही येऊन देत बॉल, स्टेडियम मध्येच मारायचं आहे. हेच आपल्याला करायचं आहे. ऑलराईट, सो आज आपण इथेच थांबूया. वी विल स्टॉप ओव्हर हियर. आता बघा तुम्ही काय करायचंय. आपण वी आर रेडी विथ दिस फॉर्मॅट. हा फॉर्मॅट तुम्ही पुढचे 5 सम फॉलो करायचे, राईट? हाच फॉर्मॅट. अजून एक मंडेला येताना 1 मोर फॉर्मॅट यू शुड बी रेडी विथ. आता कळलंय? ऑलराईट, वी विल स्टार्ट विथ इकॉनॉमिक्स. हा इथून पुढे आपण प्रॅक्टिकल सम्स करणार आहोत, पण मी सांगेन त्या सिक्वेन्सने. आपण इमिजिएटली सेकंड प्रॅक्टिकल सम करणार नाही. आणि तो तर नाहीच नाही, तो तर खूप लास्ट करणार होता. प्रॅक्टिकल तुमचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 2 त्याचा सिक्वेन्स थोडंसं माझ्याप्रमाणे रिऑर्डर करायला हवाय. ऑलराईट, चलो. कुठला? हा मग 5. ओके, अजून अर्धा तास. 11:30 झालं ना टॅली? गुड. मग तुझं नाही तुझा बर. बाय द वे ज्यांना होमवर्क आत्तापासूनच पाहिजे असतील त्यांना मी असाइन करू शकतो. आय कॅन. मला मेसेज करा. पण बाकीच्यांनी घाई करू नका. डोंट वरी, होमवर्क भरपूर आहे. तुम्ही पाहिजे, तुम्ही अक्षरशः थकून जाणार एवढी बँक आहे माझ्याकडे क्वेश्चनची. शेवटी सर मागच्या वर्षीच्या मुलांना विचारा, सर बास, अशी सिच्युएशन येते. तुमचं पिकिंग आउट आहे ना, ते एक्झामच्या वेळेला होऊन द्या. तुम्ही एक्झॉस्ट व्हाल. एकदम घाई पण नाही करायची. होऊन द्या, सावकाश जाऊन देत. आपल्याला पीक जो आहे ना आपला, एकदम तुम्ही एक्झामच्या वेळेला पीकवर असले पाहिजेत. नाही तर तो पीक आधीच येऊन गेला तर त्याचा सुद्धा प्रॉब्लेम होतो. कारण तुम्हाला फटीग येतो. फटीग काय वर्ड आहे तो आपण ओसी मध्ये डिस्कस करू. चलो, मला सांगा, काल आपण मी ऑलरेडी एक मॉरिस डॉब या नावाचा आपण इकॉनॉमिक्स डिस्कस केलाय. समवॉट अशा टाईपचा अजून एक इकॉनॉमिक्स तुमची वाट बघतोय. त्याचं नाव कोणाचं नाही. चला, पहिले आपण काल मायक्रो इकॉनॉमिक्स पण कंप्लीट केलं होतं. मायक्रो इकॉनॉमिक्स मला फटाफट फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, फक्त नाव, पॉइंट, हेड पॉइंट सांगायचे फटाफट, क्विक. पुढचं नेक्स्ट. बस चला. आता बघा, हे मायक्रो इकॉनॉमिक्स इज बेस्ड ऑन सर्टन assumptions. Agree, disagree? Agree? Micro economics is based on certain assumptions. चला, एक्सप्लेनेशन द्या. Why do you agree? बोला. सगळ्यात पहिला वर्ड आहे काय? सिट्रस पारिबस. सिट्रस पारिबस म्हणजे काय? व्हॉट इज सिट्रस पारिबस? बोला, तिला हेल्प करा. स्नेहा, अदर थिंग्स रिमेन्स कॉन्स्टंट. सिट्रस पारिबस मीन्स अदर थिंग्स रिमेन्स कॉन्स्टंट. आणि अजून 4 हे झाले पहिलं अझम्पशन. आणि देयर आर 4 मोर अझम्पशन्स. फुल एम्प्लॉयमेंट रीड करा. नंतर लेसी-फेयर पॉलिसी, परफेक्ट कॉम्पिटिशन, प्युअर कॅपिटलिझम किंवा प्युअर कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. हे त्याचं ॲझम्पशन्स आहेत. हे 4ही मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय, हा रट्टा पाहिजेच. हे 4ही आणि सिट्रस पारिबस हे पाहिजेच. कारण हा जो क्वेश्चन आहे हा ॲग्री डिसॲग्री मध्ये येतो. तुम्हाला 4 मार्क आहेत आणि फक्त 4 तुम्हाला गोष्टी पाठ करायच्या. 4 मार्क देऊन जाणार यार, एवढीशा याच्यात एवढे मार्क. व्हॉट इज दिस?
एफिशियन्सी, ती दाखवा, ते करा, इतकं सोपं आहे. ऑलराईट, चला आता नेक्स्ट मॅक्रो. आतापर्यंत आपण इंडिव्हिज्युअल युनिट्स कव्हर केले एका स्लायसिंग मेथड. चला स्लायसिंग मेथड काय आहे? व्हॉट इज स्लायसिंग मेथड? म्हणजे एक्झॅक्टली करायचे काय? व्हॉट विल डू? आणि त्याचा स्टडी कसा करायचा? मायक्रोस्कोपिक स्टडी करायचा. कशाचा स्टडी करायचा आहे? बिहेवियरचा स्टडी करायचा. दिस इज स्लायसिंग मेथड. स्लाइस करायचंय, त्याला बाजूला काढायचंय, आणि ही स्लायसिंग मेथड आहे. वन मोर थिंग, अजून एक होतं मला की फ्री इकॉनॉमी. मायक्रो इकॉनॉमिक्स ही फ्री इकॉनॉमी आहे, इज अ फ्री इकॉनॉमी असं म्हणूया. तर मायक्रो काय आहे? फ्री इकॉनॉमीचा कोणतरी काय ते आहे समज, म्हणजे काय ते चुकतंय माझं, मला हेल्प करा. काय कुठे आहे फ्री इकॉनॉमी? कुठे आहे त्याचं फीचर आहे फ्री इकॉनॉमी? इज इट द फीचर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स? फ्री मार्केट इकॉनॉमी असं काही आहे? काल केलं आपण. व्हॉट इज दॅट? त्याचा इम्पॉर्टन्स आहे. मग काय आहे? व्हॉट इज फ्री मार्केट इकॉनॉमी? टेल मी. नो इंटरफेरन्स ऑफ गव्हर्नमेंट इन तीन गोष्टी: हाऊ टू प्रोड्यूस, व्हॉट टू प्रोड्यूस, आणि अजून एक सांगितलं फॉर हुम टू प्रोड्यूस. फॉर हुम टू प्रोड्यूस. चलो आता आपण हा स्टार्ट करूया मॅक्रो. आता आपण इंडिव्हिज्युअल, आता मी बघा काय करतोय मी इथं. आपला जो जेवढे क्लास आहेत, हे जेवढे स्टुडंट आहेत, प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशनची टोटल केली. प्रत्येकाचं पहिलं काय केलं मी? प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट केलं. इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट केलं टू द इकॉनॉमी, दॅट इज मायक्रो इकॉनॉमिक्स. आता सगळ्यांची मी टोटल केली, दॅट इज मॅक्रो इकॉनॉमिक्स. आणि हे सगळ्यांची टोटल जी मी केली त्याला मी काय म्हणतात? तुमच्या प्रत्येकाच्या कॉन्ट्रीब्युशनची टोटल केली त्याला मी नॅशनल इन्कम म्हणणार. नॅशनल इन्कम हे असं कॅल्क्युलेट होतं. दिस इज द वे नॅशनल इन्कम इज कॅल्क्युलेटेड. मी काय केलं? प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअलचं कॉन्ट्रीब्युशनची टोटल तयार केली, and that happens to be national income. म्हणजे त्याला आपण काय म्हणणार? मॅक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपण एंटायर इकॉनॉमीचा स्टडी केला. एंटायर इकॉनॉमीचा स्टडी केला, त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स. पण ही माझी डेफिनेशन नाही, ही डेफिनेशन आहे प्रोफेसर कार्ल शपिरो. बघा, मॉरिस डॉब, कार्ल शपिरो. मॉरिस डॉब, कार्ल शपिरो. कार्ल शपिरो यांची डेफिनेशन आहे. किती सोपी डेफिनेशन आहे. काय डेफिनेशन आहे? सायली रीड कर. ऍज अ होल, एका इकॉनॉमी ऍज अ होलचं फंक्शनिंग कसं होतं याचा जर आपण स्टडी केला तर त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणणार. कंटिन्यू कर. ही ब्रँच आहे इकॉनॉमिक्सची, आणि ती काय करते? एंटायर इकॉनॉमीचा स्टडी करते, एका कुठल्या तरी इंडिव्हिज्युअल पार्टचा नाही. अँड दिस ऑल्सो इज रिलेटेड टू, रीड कर. हे बरोबर अपोजिट आहे. आपण जे मायक्रो मध्ये केलं होतं, इंडिव्हिज्युअल फर्म, इंडिव्हिज्युअल हाऊस होल्ड, बरोबर याच्या विरुद्ध आहे. तिकडं प्राइस आहे, इकडे जनरल प्राइस आहे. तिकडं इन्कम आहे, इकडे नॅशनल इन्कम आहे, इकडे नॅशनल आउटपुट आहे. हे सगळे वर्ड्स तुम्ही नीट लक्षात ठेवायला हवेत. हे सगळे काय आहेत? पार्ट आहेत. आणि ही खरं तर ही डेफिनेशन केनिथ बोल्डिंगची डेफिनेशन मधला पार्ट आहे. तुम्ही केलाय हा 11th मध्ये. दिस इज केनिथ बोल्डिंग डेफिनेशन, जी लास्ट इयर मध्ये तुम्ही केली आहे. त्याच्या डेफिनेशनच्या पार्ट मधलं मी कलेक्ट केलंय. काय काय केलंय इथं? काय इथं मी स्टडी कशाचा करणार? इन्कमचा नाही, नॅशनल इन्कमचा स्टडी करणार. प्राइसचा नाही, जनरल प्राइस लेवलचा मी स्टडी करणार. शिवाय टोटल कन्झम्पशन, टोटल सेव्हिंग, टोटल्स आहेत सगळे बघा. कारण टोटल मीन्स ऍग्रिगेट. टोटल इन्व्हेस्टमेंट, अजून काय काय करतोय आपण? इंटरेस्ट रेट, इन्फ्लेशन, ट्रेड सायकल, डिफ्लेशन्स, फ्लक्च्युएशन्स, हे सगळं हे कशामध्ये कव्हर होते? मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये कव्हर होते. म्हणजेच आपण काय करतो? हे टोटल्स म्हणजे इट स्टडी ऍग्रिगेट्स.
3 स्टेटमेंट्स मध्ये वी हॅव कवर्ड मॅक्रो इकॉनॉमिक्स. बघा मी उद्या परत एकदा ते तुम्हाला विचारणार आहे, काय हे इकॉनॉमिक्स कोण आहे? कार्ल शपिरो. काय म्हणतोय कार्ल शपिरो? एका इकॉनॉमी फंक्शनिंग कसं चालतं इकॉनॉमीचं ऍज अ होल, अख्खी इकॉनॉमी. इतकी सोपी डेफिनेशन आहे. आणि हे कशाशी रिलेट करतंय? स्टडी ऑफ, तिकडे काय होतं मायक्रोला? स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट. आता काय आहे? स्टडी ऑफ ऍग्रिगेट. आणि हे ऍग्रिगेट्स म्हणजे कुठले कुठले? बोला वल्लरी. ऍग्रिगेट्स सगळ्यांनी हेल्प करा तिला. टोटल so many things. Yes, at least 5 ते 6 तरी तुम्हाला युनिट त्यातले लिहिता आले पाहिजे. खरं तर सगळं टोटल आहे यार, सगळं टोटल आहे. टोटल पण म्हणून नुसते टोटल नाही लिहायचे, त्याच्या पुढे टोटल कशाची आहे ती लिहायची. आता याचं तुम्ही काही ट्रिक बनवा, त्याचे काही वर्ड बनवा. नाव यू आर अवेअर ऑफ दिस थिंग. माहिती आहे ना तुम्हाला कसं करायचं असतं ते? अल्गोरिदम त्याचा बनवायचा असतो. त्याचा एखादा वर्ड बनवा आणि ते लक्षात ठेवा, ते जास्त फास्ट लक्षात राहतं. चलो मुव्हिंग ऑन. सगळ्यात पहिला स्कोप. ह्याचा स्कोप तर सगळ्यात सोपा. आणि माझं मत आहे, मला असं वाटतंय, मी आत्ता सांगतोय तुमच्या पेपरमध्ये काय क्वेश्चन येणार. मला वाटतंय हा क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये आहे. स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स 4 मार्काला. मी आत्ता मार्क करून दिलाय तुम्हाला. काय आजची तारीख? 11 मे. आता जर त्या दिवशी तुम्हाला साधारणपणे 11 मार्च किंवा 10 मार्च किंवा 12 मार्च या वेळेला तुमचा इकॉनॉमिक्सचा पेपर असणार, एवढं मी तुम्हाला सांगतोय. आता त्यावेळेला जर तुम्हाला लिहिता नाही आलं तर कोण जबाबदार? तुम्हाला आज सांगितलंय, कडक करून ठेवा. हा क्वेश्चन हायली लाईकली आहे. स्कोप आणि अतिशय सोपा आहे. मुलांना हा लिहिता येत नाही. स्कोप ऑफ मायक्रो लिहिता येतो, पण स्कोप ऑफ मॅक्रो लिहिता येत नाही. माझं उलटं मत आहे, भयानक सिंपल आहे. तुम्ही बघा मी काय सांगतोय, तो स्कोप आपण कसा करतोय. चला पटापट करूया. ह्याच्यात 4 गोष्टी आहेत. थिअरी ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड एम्प्लॉयमेंट, थिअरी ऑफ जनरल प्राइस लेवल अँड इन्फ्लेशन, थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आणि लास्ट थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन. थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट मध्ये थिअरी ऑफ कन्झम्पशन फंक्शन आणि थिअरी ऑफ इन्व्हेस्टमेंट फंक्शन. व्हॉट एल्स? खलास. बस सर, एवढं बस झालं. आता तुम्ही काय करायचं, हे ब्रँचिंग जमलं. मी कसं वेगळं प्रेझेंटेशन केलं बघा. दिस इज कॅची. दिस आउट ऑफ बॉक्स थिंकिंग हॅज टू कम फ्रॉम यू. तुम्ही हळूहळू ह्या लेवलला यायचंय की अजून काय मस्त प्रकारे तो प्रेझेंट करता येईल. दिस इज युअर कॉन्ट्रीब्युशन टू द क्लास किंवा टू द स्टडी. तुम्ही फक्त घेताय, देत काही नाही आहात. हळूहळू आता द्यायला सुरुवात करायची आहे. द्यायचं म्हणजे काय? नवीन मी जसं सांगितलं तसं. मी तुम्हाला अकाउंटचा एक मेथड सांगितली, पण इट इज एक्सपेक्टेड. आणि डेफिनेटली तुमच्यापैकी असे स्टुडंट आहेत, वी डू थिंक दॅट की आमच्यापेक्षा स्टुडंट जास्त हुशार असतात. तुमच्यात ती कपॅसिटी आहे, पण ती तुम्ही एक्सप्लोरच केलेलं नाही. नवीन एखादी वाट शोधून काढा, एखादा वे शोधून काढा. आय थिंक देर आर सो मेनी वेज in which we can save our time. This is how we have come to the nano state of the situations किंवा प्रोडक्ट्स आता नॅनो होत चालले आहेत. याचं कारण ब्रेनस्टॉर्मिंग. विचार करायला हवा, आपण विचारच करत नाही. अरे हा यार, सरांनी सांगितलं ठीक आहे, पण कॅन आय थिंक एनी अदर वे ऑफ सॉल्विंग द सम. आत्ता नको, अजून पहिले आपले सगळे सम होऊन देत, प्रॅक्टिस होऊन देत, मग हळूहळू तुम्ही त्या स्टेजला याल. समवेअर अराउंड 3 महिन्यानंतर यू विल बी एक सर्टन लेवलवर याल. तुम्ही आज उद्यामध्ये लेवल एक्सपेक्ट करू नका. साधारणपणे 3 महिन्यांनी तुमचं काय प्रोग्रेस असेल ना, यू विल रिअलाइज. चलो, सो थिअरी ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड एम्प्लॉयमेंट ही थिअरी कुणी दिली आहे? जॉन मायनार्ड केन्स किंवा केन्स. हा इकॉनॉमिस्ट आहे. याचं कॉन्ट्रीब्युशन ह्यूज आहे, ह्यूज. कितीतरी कंट्रीज आज त्याचं कॉन्ट्रीब्युशन यूज करतायत, इन्क्लुडिंग पाकिस्तान. सो सगळ्यात पहिलं थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. आता इन्कम, ऐका लक्षात घ्या, इन्कम
ऑलवेज मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये इन्कम म्हणजे नॅशनल इन्कम आणि एम्प्लॉयमेंट म्हणजे फुल एम्प्लॉयमेंट. मी काय सांगितलं बघा, इन्कम म्हणजे नॅशनल इन्कम आणि एम्प्लॉयमेंट म्हणजे फुल एम्प्लॉयमेंट. आता इन्कम कसं डिटरमिन करायचं आणि त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन्स काय येतात ही थिअरी एक्सप्लेन करते. मी काय सांगितलं बघा, मी काय सांगितलं, इन्कम म्हणजे नॅशनल इन्कम. तर ते कॅल्क्युलेट कसं करायचं, एका नेशनचं इन्कम नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करायचंय. भयानक सिंपल कन्सेप्ट आहे. एक वे, वन वे कुड बी, सगळ्या, तुम्ही सपोज एक नेशन आहे, तुमच्या प्रत्येकाच्या इन्कमची टोटल केली की झालं नॅशनल इन्कम. हे वन वे आहे. देर आर 3 मेथड्स ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ नॅशनल इन्कम. कोणी दिले? थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. बघा मी काय सांगितलं, मॅक्रो इकॉनॉमिक्स अनालिसिस एक्सप्लेन विच फॅक्टर डिटरमाइन द लेवल ऑफ नॅशनल इन्कम. एक नॅशनल इन्कमची लेवल कशी डिटरमाइन होते, अँड एम्प्लॉयमेंट अज वेल, एम्प्लॉयमेंटची पण लेवल कशी होते, आणि व्हॉट आर द कॉजेस ऑफ फ्लक्च्युएशन्स. त्याच्यात वर खाली का होतं, फ्लक्च्युएशन्स का येतात, ही थिअरी एक्सप्लेन करते. म्हणजे पहिलं नॅशनल इन्कम डिटरमिन कसं करायचं आणि व्हॉट आर द रिझन्स ऑफ फ्लक्च्युएशन. दिस थिअरी एक्सप्लेन्स. नेक्स्ट, आता पुढचं बघा मी काय म्हणतोय, इतकं सोपं एक्सप्लेनेशन आहे टू अंडरस्टँड हाऊ लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. पहिले लेवल ऑफ नॅशनल इन्कम आणि आता लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. हाऊ लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट इज डिटरमाइंड अँड व्हॉट आर द म्हणजे टू स्टडी द कन्झम्पशन ऑफ फंक्शन. अँड कसं लेवल काढली, एम्प्लॉयमेंटची लेवल काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 2 फंक्शन्सचं अंडरस्टँड करून घ्यावं लागेल. एक कन्झम्पशन फंक्शन आणि दुसरं इन्व्हेस्टमेंट फंक्शन. बाय द वे, इकॉनॉमिक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट, आपण जे कमर्शियल लँग्वेज मध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणतो, इकॉनॉमिक्स हॅज गॉट इट्स ओन लँग्वेज. इकॉनॉमिक्सला स्वतःची लँग्वेज आहे, मी 11th मधून सांगत आलोय. तुम्ही कमर्शियल वर्ड्स इथं वापरायचे नाहीत, इथं काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. इथं तुम्ही इकॉनॉमिक्सचे वर्ड्सच वापरायचे. कन्झम्पशन, इन्व्हेस्टमेंट, कमॉडिटी, प्रोडक्ट वापरायचं नाही. प्रोडक्ट ही कमर्शियल टर्म आहे ओसी मध्ये. हे सगळे टर्म्स ओसी इज अ कमर्शियल लँग्वेज आणि इकॉनॉमिक्स हॅज गॉट इट्स ओन लँग्वेज. काही आपल्याला तिथलेच वर्ड्स वापरायचे. फर्म, कंपनी म्हणजे फर्म, नेशन म्हणजे इकॉनॉमी. हे वर्ड्स आपण 11th पासून करत आलोय. सो एक एम्प्लॉयमेंटची लेवल कशी फाइंड आउट करायची असेल किंवा कॅल्क्युलेट करायची असेल, डिटरमिन करायचं, तर 2 फंक्शन्सची आपल्याला माहिती पाहिजे. कुठल्या 2 फंक्शन्स? कन्झम्पशन फंक्शन, इन्व्हेस्टमेंट फंक्शन. आधी थिअरी ओव्हर. चला पुढचं. आता बघा लास्ट पार्ट. 3 गोष्टी या थिअरीमध्ये कव्हर आहेत, इन्कम, एम्प्लॉयमेंट आणि लास्ट बिझनेस सायकल. बिझनेस सायकल इज ऑल्सो पार्ट अँड पार्सल ऑफ द थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. दॅट्स इट. म्हणजे पहिले इन्कमची लेवल डिटरमिन करणं आणि त्याच्यात फ्लक्च्युएशन्स कॅल्क्युलेट करणं किंवा अंडरस्टँड करणं. एम्प्लॉयमेंटची लेवल डिटरमिन करायची 2 फंक्शन्सवर, कन्झम्पशन फंक्शन आणि इन्व्हेस्टमेंट फंक्शन. आणि बिझनेस सायकलचा पण स्टडी करायचा अंडर दिस स्टडी. थिअरी इज ओव्हर. 3 पॉइंट्स आहेत. काय पार्सल, पार्ट अँड पार्सल म्हणजे याचा पार्ट आहे. पार्सल नाही, पार्ट अँड पार्सल. पार्ट अँड पार्सल हे म्हणजे याचं काय म्हणूया आपण, मुहावरा टाईप आहे ते. पार्ट अँड पार्सल हे दोन्ही एकच वर्ड आहे. म्हणजे ह्या इन्कम थिअरीचा पार्ट आहे बिझनेस सायकल. तू पाहिजे तर पार्सल नको देऊ ना, नो प्रॉब्लेम, इज अ पार्ट ऑफ दिस थिअरी. संपलं. असं म्हणण्याची पद्धत आहे. त्याला काय बरं म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये काहीतरी म्हणतात, हे असं जे लागून असं त्याला, मी आय एम नॉट रिमेंबरिंग. चला कमिंग बॅक. आता दुसरी थिअरी नाही, थिअरी ऑफ जनरल प्राइस लेवल अँड इन्फ्लेशन. आता जनरल प्राइस लेवल बघा काय. एक सपोज बघा मी काय म्हणतोय, टीव्ही आहे माझ्यासमोर 30,000 रुपयाचा, लॅपटॉप आहे 80,000चा, नंतर हे बाकीचं सगळं फर्निचर आहे ते सपोज समवेअर अराउंड 50,000. व्हॉट इज अ जनरल प्राइस लेवल? मी काय विचारलं बघा, बघूया तुमचं काही माइंड अप्लाय होतंय का. तेच आहे जनरल प्राइस लेवल. म्हणून मी मुद्दाहून तुम्हाला विचारतोय. माझा टीव्ही आहे 30,000, माझा लॅपटॉप आहे 80,000 आणि फर्निचर आहे 50,000. व्हॉट इज अ जनरल प्राइस लेवल? टोटल ऑफ ऑल द प्राइसेस ऑफ ऑल द कमॉडिटीज इन द इकॉनॉमी. म्हणजे किती झालं प्राइस लेवल? 30 + 50 + 80, 1 लाख. काय जी आली ती तुम्हाला माहिती. टोटल दॅट इज जनरल प्राइस लेवल. म्हणजे मी जनरल प्राइस लेवल. आता ती थेरी काय सांगणार,
थेरी काय सांगितलं मी कसं कॅल्क्युलेट केलं जनरल प्राइस लेवल. बघा थेरी काय सांगणार आणि त्याच्यात फ्लक्च्युएशन्स काय आहेत. परत द सेम कन्सेप्ट लेवल ऑफ जनरल प्राइस लेवल कशी डिटर्मिन करायची आणि त्याच्यात फ्लक्च्युएशन्स काय येतात. हा पहिला पार्ट आहे. आणि सेकंड पार्ट अजून एक पार्ट. येस दोन्ही रीड कर हे चल हां डायरेक्ट पॉइंट रीड कर. Macroeconomic analysis shows how the general price level is determined and further explains what causes fluctuations in it. Second, the study of general price level is significant on account of the problems created by inflation and deflation. कशामुळे फ्लक्च्युएशन्स येत आहेत तर इन्फ्लेशन डिफ्लेशन. व्हॉट इज इन्फ्लेशन? कॉन्स्टंट प्राइस राईज. वल्लरी व्हॉट इज डिफ्लेशन? कॉन्स्टंट प्राइस डिक्रीज किंवा ड्रॉप, त्याला डिफ्लेशन म्हणणार. मग ह्या दोन रिझनमुळे जनरल प्राइस लेवल मध्ये फ्लक्च्युएशन्स येतात. पहिले एक तर काय सांगितलं थेरी काय सांगते की जनरल प्राइस लेवल डिटर्मिन कशी करायची आणि दुसरं काय सांगते की त्याच्यात फ्लक्च्युएशन्स कशी येतात. झाला पॉइंट ओव्हर. नेक्स्ट थिअरी ऑफ ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. दिस वी हॅव डन. हे आपण 11th मध्ये केलंय तुम्ही. इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. मग आता थिअरी काय सांगते ग्रोथ आणि डेव्हलपमेंट दीज आर टू डिफरंट कन्सेप्ट्स. आणि सगळ्यात पहिलं काय काढायचं आहे तर हाऊ टू डेव्हलप एनी इकॉनॉमी. एका इकॉनॉमीची ग्रोथ कशी करायची आणि तिचे डेव्हलप कशी करायची. आणि डेव्हलपमेंट हे कसं काय काय डेव्हलपमेंट करायचं असेल तर काय करावं लागेल की अंडर डेव्हलप आहे का आणि पॉवर्टी आहे का नाही हे अंडरस्टँड करावं लागेल. म्हणजे मुळात ती कंट्री किंवा कंट्री नको इकॉनॉमी वर्ड काय वापरला मी नो कंट्री इकॉनॉमी. दॅट इकॉनॉमी इज डेव्हलप और अंडर डेव्हलप. पहिले हे फाइंड आउट करा. आणि ते कशावरून ठरणार आहे तर परहॅप्स पॉवर्टीवरून ठरणार किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मधनं ठरणार. आणि लास्ट इट ऑल्सो सजेस्ट की जी अंडर डेव्हलप कंट्री आहे कंट्री नको इकॉनॉमी आहे किंवा ज्याची ग्रोथ होत नाहीये इकॉनॉमीची ती कशी अचीव करायची. 3 पार्ट्स कळले का. बघा मी काय सांगितलं एकदम सिंपल आहे. भयानक सिंपल स्कोप आहे. नीट त्याचं लॉजिक लक्षात ठेवायचं. ते काय म्हणतात ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. मग काय सांगितलं पहिला पॉइंट ही काय सांगते मॅक्रो इकॉनॉमिक्स कन्सिस्ट ऑफ थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं सांगते इथे. ही थिअरी काय सांगते ग्रोथ इज डिफरंट डेव्हलपमेंट इज डिफरंट. सेकंडली अंडरस्टँड करून घ्यायचं आहे की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे काय. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि पॉवर्टी म्हणजे काय. आणि जर एखादी इकॉनॉमी अंडर डेव्हलप किंवा नॉन ग्रोईंग असेल तर तिला ग्रो कशी करायचे डेव्हलप कशी करायचे हे सुद्धा सजेस्ट करतो. 3 गोष्टी कळते का. बघा स्कोप अंडरस्टूड होतोय का. नेक्स्ट मॅक्रो थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन. भयानक सिंपल. आता डिस्ट्रीब्युशन म्हणजे तुम्हाला एक माहिती इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे. पण इथं मी तुम्हाला सांगितलं इथं बघा मी काय लक्षात तुम्ही ठेवायचं डिस्ट्रीब्युशन मॅक्रो मध्ये. मॅक्रो डील्स विथ नॅशनल इन्कम. आता नॅशनल इन्कमचं डिस्ट्रीब्युशन करायचंय. पुअरना जास्त का रिच पीपलना जास्त. दिस इज डिस्ट्रीब्युशन. दिस इज नॅशनल. म्हणजे हे जे थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन काय सांगतं की तुम्ही जे नॅशनल इन्कम जनरेट झालेलं आहे नॅशनल इन्कम प्रत्येकाच्या इन्कम मधनं कॉन्ट्रीब्युशन गेलंय नॅशनल मध्ये. मला सांगा तुमच्या प्रत्येकामधनं काय काय कॉन्ट्रीब्युशन एक नेशन इकॉनॉमी घेणार. व्हॉट काइंड ऑफ अ कॉन्ट्रीब्युशन दॅट इकॉनॉमी मस्ट बी टेकिंग. काय समृद्धी विचार कर. हा कॉन्ट्रीब्युशन काय तुम्ही देणार. टॅक्सेसच्या मार्फत तुम्ही नॅशनल इन्कम मध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं. सपोज तुम्ही प्रत्येकाने 100 रुपये दिले झाले की जवळपास 2,000 रुपये माझ्याकडे तयार झाले. जास्तच झाले. आता या 2,000चं करणार काय डिस्ट्रीब्युशन करायचंय. पुअरना तुम्ही जास्त देणार का रिच पीपलना जास्त देणार. दॅट इज अ इकॉनॉमिक्स पर्स्पेक्टिव्ह. हे इकॉनॉमी काय ठरवतं की थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन त्यांना हेल्प करतं. हाऊ टू डिस्ट्रीब्यूट नॅशनल इन्कम. कसं हे बघा टोटल नॅशनल इन्कम डिस्ट्रीब्यूट कसं करायचं. एक तर पहिली गोष्ट त्या नॅशनल इन्कम मध्ये काय काय इन्क्लूड होतं. त्याच्यामध्ये रेंट वेजेस इंटरेस्ट आणि प्रॉफिट हे काय आहेत फॅक्टर पेमेंट्स आहेत. त्यांचं डिस्ट्रीब्युशन एका इकॉनॉमी मध्ये कसं करणार. दिस थेरी स्टेज. ही थेरी तुम्हाला सांगत असते. व्हेरी इझी टू राईट. फ्यू सेंटेन्सेस आहेत आणि हे तुम्हाला 4 मार्क देऊन जाणार आहेत. मी तुम्हाला आत्ताच मार्क दिलाय व्हेरी IMP.
मोस्ट IMP आहे हा. आता नाव यू कॅन ओपन बुक्स. आता तुम्ही बुक्स ओपन करायचे आहेत कारण तुम्हाला मार्किंग करायचे आहेत, राईट. मार्किंग करून घ्या. सो दिस इज व्हेरी व्हेरी क्रुशियल पार्ट, अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे हा, स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. आणि अतिशय सोपा आहे, भयानक सिंपल. कमीत कमी 2 फीचर्स आज होतील, दॅट वी विल फिनिश. आणि मंडेला मोस्टली नेक्स्ट वीक मध्ये आपला पहिला चॅप्टर संपेल. पहिला चॅप्टर संपला की काय होणार, होमवर्क स्टार्ट होणार. सो आणि फर्दर थिंग, नेक्स्ट वीक मोस्टली नेक्स्ट वीकच्या एंडला तुम्हाला अकाउंट्सचे पण होमवर्क स्टार्ट होणार, कारण तोपर्यंत साधारणपणे 3, 4, 5 सम आपले होणार आहेत. या चॅप्टरचं चॅप्टर 7 मार्क्स आहेत या चॅप्टरला, पण मी सांगतो ना कुठले इम्पॉर्टंट आहेत ते. चला आत्ताच पहिलंच एक फर्स्ट थिंग फीचर्स मध्ये पहिल्यात आपण एक पहिलं स्टडी ऑफ ॲग्रिगेट. तिकडे काय होतं, स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट, इथं काय आहे, स्टडी ऑफ ॲग्रिगेट. मग आता हे कसं एक्सप्लेन करायचं, अतिशय सोपं आहे. ह्याच्यामध्ये ना नावं लिहायचे, नावं. ॲग्रिगेट्स कुठली कुठली ॲग्रिगेट्स, ॲग्रिगेट डिमांड, ॲग्रिगेट सप्लाय. बघा मी ऍड करून टाकलं. ॲग्रिगेट डिमांड सोपं आहे, ॲग्रिगेट सप्लाय, नॅशनल इन्कम, नॅशनल आउटपुट, नॅशनल एम्प्लॉयमेंट, जनरल प्राइस लेवल, बिझनेस सायकल. दिस इज ॲग्रिगेट, स्टडी ऑफ ॲग्रिगेट. संपलं, खतम, ओव्हर, फीचर इज ओव्हर. नेक्स्ट इन्कम थिअरी. इन्कम थिअरी मध्ये कसं लिहायचं, ही मात्र हे थोडं आहे इन्कम थिअरी. आणि मी तुम्हाला सांगतो याच्यात अजून एक गोष्ट आहे जी हिडन आहे, की जी तुम्हाला माहित नाहीये. याच्यात डिफरन्सिएशन एक तरी असणार तुमच्या पेपरमध्ये, एक तरी डिफरन्सिएशन हा चॅप्टर नंबर 1 मधनं येणार. आता डिफरन्सिएशन कसे करणार, जनरल प्राइस लेवल आणि प्राइस थिअरी असं नाही. बघा मी काय सांगतो, इन्कम थिअरी, प्राइस थिअरी. मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स. मोस्ट अनलाइकली हा डिफरन्स आहे, ते इंडिव्हिज्युअल लेवलवर जातात. आता बघा पहिलं काय होतं, स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट, स्टडी ऑफ ॲग्रिगेट. दिस इज अ पॉइंट ऑफ डिफरन्सिएशन. ते असा डिफरन्सिएशन तुम्हाला विचारणार आहे. ही इन्कम थिअरी आहे, तिकडे कुठली होती, हा पॉइंट ऑफ डिफरन्स आहे, प्राइस थिअरी, इन्कम थिअरी. चला हे सगळे डिफरन्सेस मी आयडेंटिफाय करून क्लासरूमवर ठेवलेले आहेत, जे आणि डिफरन्स कसे लिहायचे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला डिफरन्सच लिहिता येत नाहीत, मी सांगतो ना, डिफरन्सेस लिहिता येत नाहीत, कसे लिहायचे हे मी तुम्हाला दाखवणार. चलो इन्कम थिअरी. इन्कम थिअरी मी इन्कम आहे, इन्कम म्हणजे काय, मॅक्रो मध्ये नॅशनल इन्कम. मग ते कसं डिटरमिन करायचं, त्याच्यात फ्लक्च्युएशन्स काय येत आहेत, कारण इन्फ्लेशन आणि बस. एवढं तर कळलंय, एवढं तर कळलं. आता चेक करूया इन्कम थिअरी काय सांगते. येस, समृद्धी. येस, मॅक्रो. सगळ्यात पहिलं एक तर नॅशनल इन्कम म्हणजे काय, त्याचं कसं एलिमेंट्स काय आहेत आणि मेथड्स कुठले कुठले आहेत कॅल्क्युलेशनचा, हे इन्कम थिअरी सांगते. वेल नेक्स्ट, चला नॅशनल इन्कम मध्ये काय कव्हर होतं, ॲग्रिगेट डिमांड अँड ॲग्रिगेट सप्लाय. नेक्स्ट कंटिन्यू कर. म्हणजे मगाशी आपण जे बोललो तेच आहे, की एक तर नॅशनल इन्कम कसं, त्याचे एलिमेंट्स काय आहेत, काय कुठले एलिमेंट्स आहेत, ॲग्रिगेट डिमांड, ॲग्रिगेट सप्लाय, हे 2 एलिमेंट्स आहेत नॅशनल इन्कमचे. आणि त्याच्यात फ्लक्च्युएशन्स काय येत आहेत. ऑल राईट, बस संपलं इन्कम थिअरी. म्हणजे ही आपण ऑलरेडी डिस्कस केली, जमलं. फक्त एक पॉईंट इथे ऍड झाला, म्हणजे काय, त्याचे 2 एलिमेंट. 2 एलिमेंट्स कुठले आहेत, ॲग्रिगेट काय श्रेयस आणि हे 2 नॅशनल इन्कमचे एलिमेंट्स आहेत. ऑल राईट, नाव जनरल इक्विलिब्रियम. तिकडं काय होता, म्हणजे हा पॉइंट ऑफ डिफरन्स आहे. पार्शल इक्विलिब्रियम आणि त्याला अंडरलाईन आहे. येस, रीड कर ईशा. आता मॅक्रो इकॉनॉमिक जनरल इक्विलिब्रियम काढायचं आहे, म्हणजे एका इकॉनॉमीचा इक्विलिब्रियम.
म्हणजे काल तन्मयला आपण बाहेर काढला, करणार का नाही करणार. आता तन्मय बिन्मय सगळे एकत्र, ऑल इक्वल, आणि सगळ्यांचं मिळून मी इक्विलिब्रियम काढणार. कसा काढणार, काय म्हणतोय मी, बिहेवियर स्टडी करणार आहे. कशाचा, लार्ज ऍग्रिगेट्स आणि त्यांची फंक्शनल रिलेशनशिपचा. नेक्स्ट कंटिन्यू. एका एंटायर इकॉनॉमीचा इक्विलिब्रियम म्हणजे जनरल इक्विलिब्रियम. पण माझा एक क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय इक्विलिब्रियम? बॅलन्स बिटवीन, म्हणजे when two things are equal it is called as they are in equilibrium. दोन गोष्टी जेव्हा इक्वल असतात तेव्हा त्यांना आपण इक्विलिब्रियम स्टेटस असं म्हणणार, किंवा त्या दोन गोष्टी इक्विलिब्रियम मध्ये आहेत असं अंडरस्टँड करणार. सो इक्विलिब्रियम. नाउ जनरल इक्विलिब्रियम काय म्हणताय, एक्सप्लेन्स इक्विलिब्रियम ऑफ एन एंटायर इकॉनॉमी. एका एंटायर इकॉनॉमीचा इक्विलिब्रियम आपण या मॅक्रो मध्ये कॅल्क्युलेट करणार किंवा अंडरस्टँड करणार किंवा स्टडी करणार. कंटिन्यू. कसा कसा स्टडी करणार, तर त्यासाठी आपण काय कशाचा स्टडी करणार, बिहेवियरचा स्टडी करणार. कुणाचा बिहेवियर, डिमांड, सप्लाय अँड प्राइसेस. काय म्हणते का, कुणाचा बिहेवियर स्टडी करतोय मी, डिमांड, सप्लाय अँड प्राइसेस इन अन होल इकॉनॉमी. एका एंटायर इकॉनॉमीच्या डिमांड, सप्लाय आणि प्राइसेसचा स्टडी करणार. प्राइसेस म्हणून तर जनरल प्राइस लेवल आली आणि म्हणून जनरल इक्विलिब्रियम पण आला. ऑलराइट, सो कंटिन्यू. असर्टन, म्हणजे अजून ते फर्दर काय सांगतं, ते इक्विलिब्रियम कसा असर्टन होतो. बाय द वे इक्विलिब्रियम हळू पुढे पुढे जाऊन आपल्याला इक्विलिब्रियम स्टेटस पण शिकायचं आहे. तुम्हाला आहे ते सगळं, म्हणजे चॅप्टर नंबर 5 मध्ये इक्विलिब्रियम काय आहे ते आपल्याला शिकायचं आहे, की कसा डिमांड आणि सप्लाय हे जेव्हा एका ठिकाणी येतात तेव्हा ते इक्विलिब्रियम पॉइंट असतो. आणि तो शिवाय हे झालं एका इकॉनॉमीची, शिवाय एका इकॉनॉमीचे प्राइसेस कसे डिटरमाइन होतात, दॅट ऑल्सो is analyzed under general equilibrium analysis. All right, अजून एक फिल्म. चलो, इंटरडिपेंडन्स कशाचा, तर मॅक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबल्स. मॅक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबल्स आहेत हे जे नॅशनल इन्कम, ॲग्रिगेट डिमांड, ॲग्रिगेट सप्लाय, फुल एम्प्लॉयमेंट, पॉवर्टी, हे सगळं काय आहे, मॅक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबल्स आहेत आणि ते एकमेकांवर डिपेंड आहेत. दॅट इज कॉल्ड ॲज इंटरडिपेंडन्स. पूर्वश रीड कर. ते काय म्हणतात, एक्झाम्पल काय आहे की जेवढी एखाद्या इकॉनॉमीमध्ये, जेवढी एखादी इकॉनॉमी, एखादी कंट्री त्या इकॉनॉमीमध्ये इन्व्हेस्टमेंट करेल तेवढी एम्प्लॉयमेंटची लेवल वाढते. मी काय सांगितलं बघा, एखादी कंट्री जेव्हा एका इकॉनॉमीमध्ये इन्व्हेस्टमेंट करते, इन्व्हेस्टमेंट काय आहे हे आता नको, आपण जेव्हा याला जाऊ नॅशनल इन्कम तेव्हा डिस्कस करू. इन्व्हेस्टमेंट करते तेव्हा काय होतं, एम्प्लॉयमेंट लेवल वाढते. हे एक्झाम्पल आहे. म्हणून म्हणजे थोडक्यात इन्व्हेस्टमेंटवर एम्प्लॉयमेंट डिपेंड आहे. बघा मी काय म्हणतोय, बरोबर आहे, कळते का नाही तुम्हाला? काय साहिल, काय सांगितलं मी? इन्व्हेस्टमेंटवर एम्प्लॉयमेंट डिपेंड आहे. मग हा दिस इज कॉल्ड ॲज इंटरडिपेंडन्स. आणि हा असा इंटरडिपेंडन्स मॅक्रो इकॉनॉमिक्सचा फीचर आहे. इट एक्सप्लेन्स कुठे कुठे कसे कसे करंट्स आहेत किंवा अंडर करंट्स आहेत किंवा त्याचे रेफरन्सेस आहेत किंवा इंटरडिपेंडन्स आहेत. कुठले व्हेरिएबल्स कुठल्या व्हेरिएबल्सवर डिपेंड आहेत. मी एक्झाम्पल काय दिलं, इन्व्हेस्टमेंट इज डिपेंडंट ऑन एम्प्लॉयमेंट. हा असं सांगितलं मी. काय काय कुणा काय लक्ष आहे की नाही, काही मुद्दामच मी बोलतोय. काय प्रार्थना, जो बोले सो निहाल. तुम्ही जे बोलाल ते
तसं नका करू देऊ, तसं होऊ देऊ नका. काय म्हटलंय मी? एम्प्लॉयमेंट इज डिपेंड ऑन इन्व्हेस्टमेंट. चलो लास्ट वन, लंपिंग मेथड आला. परत पॉइंट ऑफ डिफरन्स. तिकडे काय होता? स्लायसिंग. इकडं लंप. आता लंप म्हणजे एक सेक्टर म्हणजे असा गड्डा. म्हणजे असं म्हणजे काय, एक लॉफ आणला तुम्ही, फॅमिली पॅक आणला, एक कुणीतरी तुमच्यापैकी अर्धा माझा, बाकी सगळ्यांचा अर्धा. दिस इज आहे कोणी असं? किंवा असे मोठमोठे 3-3 स्लाइस करून एक मिळून तो, दॅट इज कॉल्ड एज लंप. अख्खं म्हणजे लंप म्हणजे 3 स्लाइस केले, ते सगळे तिन्ही एकाने स्वतःनेच घेतले, त्याला लंप असं म्हणतात. आहेत कोणी कॅपॅसिटी आईस्क्रीमची? असणार डेफिनेटली. असं तुम्ही आता ओपनली काही बोलणार नाही, मला माहिती आहे, पण डेफिनेटली 3-3 स्लाइसेस खूप स्कूप्स असतात. स्कूप तर माहिती आहेत ना? हा, 1, 2, 3 आणि 3-3, 4-4 स्कूप्स म्हणजे काय? लंप. त्याला लंप असं म्हणतात. लंप म्हणजे काय? एका इकॉनॉमीला मला स्लायसिंग मध्ये आपण काय केलं? स्लायसिंग केलं, मी तन्मयला बाहेर काढलं, बरोबर ना? तसं आता तन्मय, नंतर आतिश, नंतर अजून साहिल, ह्या सगळ्यांना मिळून तिघांना एकत्र करून बाहेर काढला, दॅट इज सेक्टर, आणि त्याला लंप असं म्हणतात. आणि मग त्यांचा ऍग्रिगेट किंवा त्या तिघांचं मिळून कंबाईंड स्टडी केला, इंडिव्हिज्युअल स्टडी नाही केला, दॅट इज लंपिंग मेथड. ती लंप आहे. आदित्य ऑफलाईन रीड कर. रादर दॅन पार्ट आपण एंटायर इकॉनॉमी स्टडी करतो. येस, कसं स्टडी करतो? रीड कर. स्प्लिट्स अप्स बिग लम्प्स तयार केलेत, म्हणजे सेक्टर्स मध्ये. म्हणजे काय? ऍग्रिकल्चर सेक्टर, इंडस्ट्रियल सेक्टर, अजून कुठला सेक्टर येऊ शकतो? सर्व्हिस. असं सेक्टर्स मध्ये डिवाइड केलं आणि एका ऍग्रिकल्चर सेक्टरचा स्टडी केला, तर दॅट इज लंपिंग मेथड. नेक्स्ट, आणि मी तुम्हाला अजून एक काय सांगितलं एक्झाम्पल, हे त्यांनी एक्झाम्पल दिलं, मी काय सांगितलं? ऍग्रिकल्चर सेक्टर, इंडस्ट्रियल सेक्टर, सर्व्हिस सेक्टर यांचा स्टडी केला. हे सुद्धा एक्झाम्पल आहे लंप्सचं. फॉरेस्ट हे फार एक्झाम, ह्याच्यावर एक क्वेश्चन येऊ शकतो, आणि हा त्यांचा हॉट फेवरेट आहे बोर्डाचा. हे याच्यावर क्वेश्चन 101% आहे. काहीतरी कुठेतरी ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणा, कुठेतरी आहे बघा काय. हा नाही, याला 1 मार्क, पण ह्या लंपिंग मेथडला 4 मार्क येऊ शकतात, कारण ते काय येणार डिफरन्स मध्ये. पण डिफरन्स इथं फक्त 2 मार्काला, इथला डिफरन्स फक्त 2 मार्क, फक्त 2 मार्क्स. पण तुम्हाला 4 पॉइंट्स लिहायचे आहेत. 2 मार्कासाठी 4 पॉइंट्स. जिथं नाही आहेत तिथं नाही आहेत, पण जिथं आहे तिथं लिहायचे. कसं लिहायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे ऍट द एंड ऑफ दिस चॅप्टर. चला, लंपिंग मेथड कळली आहे. काय केलं आपण? लम्प्स मध्ये डिवाइड केलं, सेक्टर्स मध्ये डिवाइड केलं. एक सेक्टर इंडिव्हिज्युअल, त्यातल्या इंडिव्हिज्युअल पार्ट्सनी नाही, टोटल स्टडी केला. तो एंटायर सेक्टर डिटेल मध्ये स्टडी केला, पण तो ऍज अ सेक्टर म्हणून स्टडी केला. त्यातले इंडिव्हिज्युअल पार्ट्स स्टडी केले नाहीत, म्हणून ती लंपिंग मेथड आहे. आणि एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, त्यातून केडिथ बोल्डिंगचे ही जी एक्झाम्पल आहे, फॉरेस्ट इज अन ऍग्रिगेशन ऑफ ट्रीज. तिथं ट्रीज म्हणजे फॉरेस्ट, सगळ्या ट्रीजचं मिळून तो काहीतरी एक काय म्हणजे आपण कॅरेक्टरिस्टिक दाखवेल. पण एका पर्टिक्युलर चंदनाचं झाड, त्याचं कॅरेक्टरिस्टिक म्हणजेच फॉरेस्टचं कॅरेक्टरिस्टिक म्हणता येईल का? नाही. दिस इज नॉट पॉसिबल बिकॉज ऑफ दिस लंपिंग मेथड इन मॅक्रो इकॉनॉमिक्स. ही कन्सेप्ट कळले ना बघा. इंडिव्हिज्युअल ट्रीचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला जंगलात मिळणार नाही, पण ओव्हरऑल जंगलाचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला नक्की मिळणार. दॅट इज फीचर्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. आपण 5 फीचर्स केलेत. वी विल स्टॉप ओव्हर हियर. आता मंडेला आपण बघा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 करणार, आणि मोस्टली वेनसडे पर्यंत आपला इकॉनॉमिक्सचा पहिला चॅप्टर संपेल. ऑलराइट, लेट अस स्टॉप हियर. Yes, bye.